सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरच्या नमस्कार. हो नमस्कार. मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या मन आरोग्य सप्ताह कार्यक्रमाचा आजचा 6वा दिवस. आजच्या कार्यक्रमात मी अदिती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे काउन्सिलिंग इन जनरल आणि सायकोलॉजिकल टेस्टिंग. ह्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागात आपण डॉक्टर अद्वैत पाध्ये आणि आमची सहकारी काउन्सिलर राधिका मेहेंदळे भोसले हिची आपण मुलाखत ऐकणार आहोत. माझ्याबरोबर मुलाखत घ्यायला आहे माझा सहकारी अनुज यादव. हॅलो अनुज. हॅलो सर आणि राधिका, नमस्कार. हॅलो. तर आपण सगळ्या प्रेक्षकांसाठी एक सांगते की आपण काल परवापासून एक काही थेरपीज विषयी आपण माहिती घेतली, जसं की रेमेडियल थेरपी आहे, हिप्नोथेरपी आहे, REBT, ABT ह्या सगळ्या विषयी माहिती घेतली. काही विकारांविषयी माहिती आपण सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये घेतली. तर सगळ्यांच्या मनात तरी प्रश्न असतो की सायकोलॉजिकल टेस्टिंग जे केलं जातं ते म्हणजे काय, त्याच्यातनं काय काय गोष्टी कळतात, किंवा काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात आपण मिळवणार आहोत. तर आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी डॉक्टर पाध्येंना विचारते की मेंटल हेल्थ आणि मेंटल इलनेस ह्या 2 गोष्टींमध्ये नेमका काय फरक आहे. मन आरोग्य म्हणजे मनाचं आरोग्य आणि मनाचा विकार, म्हणजे त्याचं शब्दशः भाषांतर करायचं झालं तर मनाचं आरोग्य आणि मनाचा विकार. आता आरोग्याची म्हणजे आरोग्याची जी इन जनरल व्याख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा फिजिकल, मेंटली आणि स्पिरिच्युअल आणि सोशल वेलबिंग असं त्याच्यात कुठेतरी म्हटलेलं आहे. तसंच म्हणजे आता मेंटली वेलबिंग म्हणजे काय, म्हणजे मेंटली वेलबिंग असणं म्हणजे मेंटली हेल्दी असणं असं त्याचा अर्थ आहे. तर मेंटली हेल्दी असणं आणि मेंटली इलनेस असणं म्हणजे कुठचाही विकार असणं याच्यातला काय फरक आहे. तर मुळात मनाचं जे कार्य चालतं ते विचार, भावना आणि वर्तन या 3 घटकांवर चालतं. म्हणजे मनात विचार येत असतात, मनात भावना आणि विचारांच्या अनुषंगाने भावना मनात निर्माण होत असतात आणि मग त्या अनुषंगाने आपलं वागणं होत असतं. तर त्या सगळ्याची एक जी नॉर्मल रेंज असते, म्हणजे आपल्याला दुःख होऊ शकतं किंवा आपल्याला दुःख वाटू शकतं किंवा आनंद वाटू शकतो किंवा आपल्याला थोडासा रागही येऊ शकतो, थोडी भीतीही वाटू शकते किंवा थोडस काळजी वाटू शकते मनामध्ये किंवा हुरहुर वाटू शकते किंवा असं थोडं अस्वस्थ वाटू शकतं. तर अशा प्रकारे या भावनांच्या ज्या रेंज आहेत आणि मग त्याप्रमाणे मग आपलं वागणं होत असतं. परंतु जेव्हा या भावनांच्या रेंज किंवा हे कुठेतरी याच्यात पल्ल्याड जातं किंवा आणि ते सातत्याने व्हायला लागतं, तेव्हा त्याला विकार असं म्हणता येईल. की मनात सतत भीती वाटते आहे, मनात सतत खूप चिंता वाटते आहे, प्रत्येक गोष्टीची चिंता वाटते आहे किंवा काही ठराविक गोष्टींची चिंता वाटते आहे आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या वागण्यावर त्याचा परिणाम होतो आहे. की त्याच्यामुळे मग मी माझं दिवस नीट घालवू शकत नाहीये, मला सतत अस्वस्थ वाटत आहे, मला माझं कशात लक्ष लागत नाही. माझं समजा मी गृहिणी असेल तर माझ्या घरातल्या कामात लक्ष लागत नाही, करायचं म्हणून मी करते आहे परंतु त्याच्यात काही चुकाही होत आहेत, काही दुर्लक्ष नीट होत नाहीये असंही होत आहे. किंवा कुठच्याही ऑफिसमध्ये मी काम करत असेल तर त्या कामात माझं लक्ष लागत नाहीये किंवा मला खूप निराश वाटतंय, खूप उदास वाटतंय, त्याच्यामुळे हा सगळा माझ्या कामावर आणि सगळ्यावर परिणाम होतो आहे. मला झोप येत नाहीये, मला जेवावंसं वाटत नाही किंवा भूक लागत नाहीये किंवा मग त्याच्यामुळे माझं वजन कमी होत आहे किंवा मग त्याच्यामुळे मला आणखीन निराश वाटून पुढे जर मला खूपच म्हणजे अगदी जगणंच नको, जगायलाच मी अगदी म्हणजे योग्य असा व्यक्ती नाहीये असं जर मला वाटायला लागलं तर मग मी कुठेतरी ती व्यक्ती नैराश्यामध्ये गेलेली आहे ते आपल्याला समजू शकतं. म्हणजे तेव्हा जेव्हा ह्या आपल्या ज्या विचार, भावना आणि त्याद्वारे होणारं
त्या अनुषंगाने होणारं जे वर्तन आहे हे एका नॉर्मल रेंज म्हणजे जेव्हा माणूस दुःखी असेल, दुःखी असलेला माणूस कसं आहे की एखाद दिवस नाही मला आज दुःख वाटतंय, काहीतरी माझ्या काही नुकसान झालं किंवा काही मला परीक्षेत अपयश मिळालं म्हणून मला दुःख वाटलेलं आहे, मला वाईट वाटलेलं आहे. परंतु 2 दिवसानंतर मी माझ्यावर किंवा 1 दिवसानंतर मी मग त्याच्यावर विचार करायला लागलो की नाही मला मी का म्हणजे का मला परीक्षेत अपयश मिळालं, काय कुठे मी कमी पडलो, काय चुकलं माझं, याचा जर मी लगेच अंदाज घ्यायला सुरुवात केली आणि मग त्याप्रमाणे हा समजा मला काही विषयच तो नीट कळलेला नाहीये किंवा मला काही माझा अभ्यासच नीट झालेला नव्हता किंवा जेवढा व्हायला पाहिजे तेवढं त्याची रिव्हिजन झालेली नव्हती किंवा असं काहीतरी मी निष्कर्षाप्रत पोहोचतो आणि मग त्याप्रमाणे त्याच्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने मग मी पुढची पावलं टाकतो की मला विषयच समजला नाहीये तर मी कोणा शिक्षकाची मदत घेतो, कोणाची तरी मदत घेतो, मग घरातल्या आई वडिलांची घेतो किंवा शिक्षकांची मदत घेतो आणि तो विषय समजेल अशा दृष्टीने हे करतो. अभ्यासच नीट झाला नसेल तर मग तो अभ्यास कसा नीट होईल या दृष्टीने काय करायचं हे करतो किंवा अभ्यास का होत नाहीये यासाठी किंवा मग यासाठी मग कोणा तज्ञांची काउन्सिलरची समजा मदत घेतो आहे किंवा असं सगळं जर मी करतो आहे तर ते कुठेतरी ते सगळं जे हे आहे तर याचा अर्थ मी माझ्या आरोग्याच्या दृष्टीने सजग आहे आणि हे सगळं वागणं हे आरोग्यपूर्ण आहे की दुःख वाटू शकतं, नॉर्मल मनाला दुःख वाटू शकतं, नॉर्मल मनाला थोडी भीतीही वाटू शकते. एखाद दिवशी अचानक असं झालं की कोणाच्या घरी जायचं आहे आणि तिथे कुत्रा आहे, त्यांच्याकडे पाळीव कुत्रा आहे तर त्याची भीती वाटणं हे नॉर्मल आहे, कोणालाही अशी भीती वाटू शकते. तर परंतु त्या भीतीपोटी जर एखादा लोकांच्या घरी कुत्रे असू शकतात यासाठी मग लोकांकडे जाणंच जर एखादी व्यक्ती टाळत असेल आणि घरातच बसून राहत असेल तर ते कुठेतरी अबनॉर्मल वागणं आहे, तर तो कुठेतरी विकाराकडे जाणारं वागणं आहे. परंतु ती व्यक्ती भीती वाटत असूनही जाते त्यांच्याकडे, मग त्या लोकांना सांगते की मला बाबा कुत्र्याची भीती वाटते, तुम्ही तर त्याला बांधून ठेवा. तर अशा पद्धतीने जर कोणी हे करत असेल तर मग ते जे वागणं आहे हे आरोग्यपूर्ण वागणं आहे असं आपल्याला म्हणता येईल. किंवा दुसरंही असंही म्हणता येईल की विकाराकडूनही पुन्हा आरोग्याकडे सुद्धा कसं जाता येऊ शकतं की विकार झालेला आहे हे ऍक्सेप्ट करून मग त्याच्यावर मार्ग काढून आणि मग त्या पूर्ण विकाराशी पूर्ण सामना करून आणि त्यासाठी जे जे डॉक्टर जे काही सांगतील ते त्या पद्धतीने हे करून मग त्या मनाचा विकास करणं या दृष्टीने पुन्हा विकाराकडून त्या आरोग्याकडेही आपल्याला जाता येऊ शकतं. किंवा दुसरं असं आहे की हा विकार होऊ नये म्हणून मग मनाचं आरोग्य जपण्यासाठी आपल्या मनाचा विकास त्या दृष्टीने करणं म्हणजे काय तर की जेव्हा आपण कुठे कमी पडतो आहोत, कुठे आपण आपले विचार म्हणजे की समजा जर पडतो आहोत तर मग आपल्या मन आनंदी ठेवण्यासाठी किंवा मनाला छान वाटण्यासाठी मग काहीतरी आपण कलागुण शिकत आहोत किंवा काही किंवा कायम सतत कोणाशी तरी बोलण्याचा म्हणजे आपलं मन कायम मोकळं ठेवण्याचा आपण एक मार्ग कायम केलेला आहे असं जर कोणी वागत असेल किंवा डायरी लिहित असेल किंवा काही रोजची दैनंदिन लिहित असेल किंवा मग आपले विचार माझे विचार कुठे इरॅशनल आहेत का, ते कुठे निगेटिव्ह होत आहेत का, अजूनही मी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी किंवा या गोष्टींबद्दल नकारात्मक विचार करतो आहे का याची चाचपणी करण्यासाठी किंवा मग तसं मी करत असेल तर त्याच्यात मला बदल घडवायचा या दृष्टीने कोणी जसं आपण परवा आरईबीटीचं व्हिडिओ बघितला, आरईबीटीवरचं डिस्कशन बघितलं तर ही थेरपी ही काही फक्त आपल्याला त्रास म्हणजे काही प्रॉब्लेम झाल्यानंतरच करायची असते असं नाही किंवा एबीटीचंही तुम्ही बघितलं त्या काही फक्त त्रास झाल्यानंतरच करायच्या असतात असं नाहीये तर होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला त्या करता येतात. जसं इव्हन आपण म्हटलं की योगा किंवा आज योगा डे आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे तर योग शैली ही जीवन पद्धती जी आहे ही जीवन पद्धती सुद्धा रोज कोणी व्यायाम करत असेल, योगासनं किंवा योगामधले जे इतर सगळे भाग आहेत म्हणजे योग काही फक्त एकावर हे नाही तर त्याच्यात 8 अंग आहेत तर त्या 8 अंगांपैकी काही अंगांचा ती व्यक्ती रोजच्या रोज आपल्या जीवनशैलीमध्ये त्याचा वापर करत असेल
असं जी व्यक्ती वागत असेल त्या व्यक्तीचं वागणं हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य वागणं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि असं मगाशी मी सांगितलं की ज्यांचं वागणं याच्या पलीकडे जात आहे मग त्यांना तो विकार कुठचा ना कुठचा विकार झाला आहे. त्या विकारांची चर्चा आपण आपल्या पहिल्या 2 दिवसांच्या सेशन्स मध्ये केलेली आहे. त्यामुळे मी काही पुन्हा ते आता सांगत नाही, पण आता थोडक्यात तरी पण सांगितलं. तर अशा पद्धतीने मग काही झालं असेल तर मग त्याला चिंतेचा आजार आहे किंवा नैराश्याचा आजार आहे किंवा त्याही पुढे जाऊन जर वास्तवाशी नातं सोडून कोणी वागत असेल तर मग तो सायकोसिस सारखा आजार आहे असं काही असू शकतं. अनुज? तो सर जैसे आपने डिस्क्राइब किया कि डिसीज और नॉर्मल इश्यूज में वो फर्क है कि सब परसिस्टेंट समय के लिए होता है और वो आपको डिस्फंक्शनल बनाता है आपके सोशल, पर्सनल, साइकोलॉजिकल और मेंटल हेल्थ के हिसाब से, फिजिकल हेल्थ के हिसाब से, जब तक वो उसे हम टर्म कहते हैं मेंटल इलनेस या डिसऑर्डर की तरफ। सर व्हाट डू यू थिंक अबाउट कि हमारे फिजिकल हेल्थ के लिए हमारे पास मेडिक्लेम है, हमारे पास इंश्योरेंस है, मेंटल हेल्थ के लिए हमारे पास ऐसा कुछ पॉसिबल है? बिकॉज 2018 में IRDA ने लॉन्च किया था, हमें अलाउ किया था सारी कंपनीज को दैट दे हैव टू इनकलकेट उनके पैकेजेस में, बट मतलब डू वी सी एनी प्रोग्रेस? हाँ बराबर है कि कुछ साल पहले तो ये बिल्कुल ही नहीं था। जब भी 2017 में नया ये आया, मेंटल हेल्थ एक्ट आया, पार्लियामेंट ने पास किया, तो ये नए मेंटल हेल्थ एक्ट में ऐसा एक जो प्रावधान किया गया है कि सब जो मेंटल इलनेसेस को भी फिजिकल इलनेसेस के ही सेम लेवल पे ट्रीट करना चाहिए, इंश्योरेंस की तरफ से भी ट्रीट करना चाहिए। तो इंश्योरेंस कंपनियों ने भी सेम लेवल पे जाके सब मेंटल इलनेसेस को एटलीस्ट स्पेशली हॉस्पिटलाइजेशन हो रहा है तो हॉस्पिटलाइजेशन के लिए तो देना चाहिए, या बहुत सारे मेंटल इलनेसेस ऐसे भी होते हैं कि जिसमें ओपीडी बेसिस पे ट्रीटमेंट की जाती है, तो वो हिसाब से पूरा सोच के ये देना चाहिए। मेडिक्लेम का कवर या इंश्योरेंस का कवर उसको, हेल्थ इंश्योरेंस का कवर उसको देना चाहिए, ऐसा उसमें कहा गया था। लेकिन अपनी जो इंश्योरेंस कंपनियां हैं उन्होंने उसमें उतना ये नहीं दिया, उसको उतना ध्यान नहीं दिया। फिर IRDA ने उसके बाद उसको, या अपनी जो साइकेट्रिक एसोसिएशन है उन्होंने भी उसका ये करके फॉलो अप करके किया है कि वो जल्दी से जल्दी ये सब प्रावधान जो है वो पूरी तरह से सबको लागू करे। तो होपफुली अभी तक वो हो गया रहेगा, लेकिन उसके बाद में वो कोविड शुरू हो गया तो पूरा सब जो फोकस है वो कोविड की तरफ चला गया है। तो लेकिन हम सब जानते हैं कि कोविड में इज नॉट ओनली वायरल पैंडेमिक, इट्स अ मेंटल हेल्थ पैंडेमिक ऑल्सो। मीन्स उसकी वजह से मेंटल हेल्थ के ऊपर भी बहुत सारा परिणाम हो चुका है, हो रहा है। तो ऐसे स्थिति में ये सब अगर इंश्योरेंस कंपनी ने ये सब किया रहेगा तो बहुत अच्छी बात है, नहीं किया रहेगा तो भी वो जल्दी ही हो जाएगा, क्योंकि IRDA गवर्नमेंट का एक्ट ही है तो उनको करना ही पड़ेगा। तो सिर्फ वो कितने कौन से इसके लिए में सुविधा वो देते हैं, वो अलग अलग कंपनी की शायद अलग अलग भी उसमें हो सकता है, कुछ फर्क हो सकता है, लेकिन शुरुआत तो हो चुकी है जो बिल्कुल ही नहीं था। मीन्स 1987 में जो फर्स्ट पहला मेंटल हेल्थ में, उसके पहले का जो मेंटल हेल्थ एक्ट था उसमें तो ऐसा कुछ प्रावधान नहीं था, लेकिन तो यानी उसके बाद ये दूसरा मेंटल हेल्थ में उसमें जो संशोधन करके जो नया मेंटल हेल्थ एक्ट 2017 में आया है वो उसमें ये सब प्रावधान किया गया है। उसके लिए मीन्स ये भी मैं बताना चाहता हूँ कि हमारी तरफ से भी हमने ये कोशिश की थी, जो अपना स्पेशली अपना जो मनोदय ट्रस्ट से हम जो स्किज़ोफ्रेनिया के केयर गिवर्स का शुभंकर का ग्रुप चलाते हैं, स्व मदद गट चलाते हैं, सेल्फ हेल्प ग्रुप चलाते हैं आधारवर्ड, उसकी तरफ से हमने 2010 में ही ऐसा एक निवेदन केंद्रीय आरोग्य मंत्रालय को भेजा था कि ऐसा जो
ये सब पेशेंट्स का बहुत नुकसान होता है पेशेंट में, कि उनका जो बीमारी होता है उसकी वजह से वो जॉब नहीं कर सकते, इसके लिए फैमिलीज का भी आर्थिक नुकसान होता है, और ट्रीटमेंट के लिए भी बहुत खर्चा, क्योंकि समटाइम्स लाइफ लॉन्ग ट्रीटमेंट लेना पड़ता है, तो उसके लिए खर्चा भी बहुत होता है, और आमदनी कम और खर्चा ज्यादा, ऐसा सब हो जाता है। तो उसके लिए ये सब हेल्थ मिनिस्ट्री ने कुछ सोचना चाहिए, और उसके लिए मेडिक्लेम और इसका ये प्रावधान करना चाहिए। और तभी मुझे याद है कि हमें एक आरोग्य मंत्रालय से उसका जवाब भी आया था उनके सेक्रेटरी का, कि ऐसा ऐसा प्रावधान हम नए मेंटल हेल्थ एक्ट में कर रहे हैं, सोच रहे हैं, और जबकि ऐसा बाद में एक्चुअली हो भी गया। तो कहीं ना कहीं हमारा भी एक थोड़ा सा छोटा सा योगदान ये सब फॉलो अप करने में रहा है, इसकी मुझे खुशी है। तो ऐसा सब अभी हुआ है, मीन्स शुरुआत तो हुई है, अभी एक्चुअल किस कौन सी कंपनी कितना उसको हेल्प करेगी, वो उसके उसके क्या बोलते हैं, उसका जो मॉडल पे डिपेंड पॉलिसी करता के अनुसार थोड़ा डिसाइड होगा, फर्क होगा। सर, डू यू थिंक कि अगर हम ये लॉन्च करते हैं या फिर हम ये इंश्योरेंस में इसे इंक्लूड करते हैं, तो जो स्टिग्मा और जो टैबू मेंटल हेल्थ के आसपास बना हुआ है वो ब्रेक करना बहुत इजी हो जाएगा, बिकॉज एक्सपेंसेस कहीं ना आपके कहीं, मैनेज हो जाएंगे। हाँ कहीं ना कहीं थोड़ा सा तो मैं थोड़ा बहुत तो फायदा जरूर होगा, क्योंकि कैसा है कि मैं जैसा लोग ये सब ट्रीटमेंट करने को भी आगे आते हैं, क्योंकि उसमें उनको ये मेडिक्लेम और ये सब हेल्प मिलती है, जो भी खर्चा करते हैं उसमें वो खर्चा थोड़ा बहुत तो वापस मिल जाता है उनको, कुछ परसेंट वापस मिल जाता है। तो इसके लिए लोग ज्यादा से ज्यादा उसके लिए आगे आ जाते हैं कि जल्दी से जल्दी ये सब जो सब शारीरिक बीमारियां होती है उसके ऊपर ट्रीटमेंट करने के लिए। वैसे इसके ऊपर भी अगर ये रहा तो ज्यादा से ज्यादा लोग इसमें आगे आएंगे, क्योंकि बहुत बहुत बार एटलीस्ट उसमें ये फर्क आ जाएगा कि जो बीच में ये सब खर्चा बहुत बढ़ रहा है, और अभी पेशेंट अच्छा है, इसके लिए थोड़ा अच्छा लग रहा है, इसके लिए बीच में फिर छोड़ देते हैं, वापस हुआ आगे तो वापस देखेंगे, ऐसा करके बीच में ही छोड़ देते हैं, और फिर वो रिलैप्स होता है बार बार। तो ये सब होना शायद बंद हो जाएगा। जो हॉस्पिटलाइजेशन, जो पेशेंट्स को हॉस्पिटलाइजेशन का जरूरत होता है, फिर उसके लिए भी कभी कभी लोग ये करते हैं, टालते हैं, या कुछ घर में ही कैसा कैसा भी करके उसको सहन करते रहते हैं, या फिर कुछ नहीं है तो फिर मेंटल हॉस्पिटल का जो रास्ता ये करना पड़ता है फिर उनको। तो ऐसा सब जो है कि वो कहीं ना कहीं शायद कम हो जाएगा, और लोग ज्यादा से ज्यादा ट्रीटमेंट में रहने का जो रहने की शुरुआत हो सकती है। राइट। सो अदिति जी, एनी क्वेश्चन आपकी तरफ से सर के लिए या फिर राधिका जी के लिए? तो कुछ ये नहीं है, पॉलिसी का तो सर ने अभी बताया है तरह से। आगे के क्वेश्चन की तरफ जाएं। सर्वांना जर प्रश्न असतो की सायकोलॉजिकल टेस्टिंग जेव्हा रेफर केलं जातं, जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा त्याच्याविषयी लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतात. तर हे जे टेस्टिंग आहे ते सायकोलॉजिकल ट्रीटमेंट मध्ये महत्वाचं कसं ठरतं, किंवा काय आहे त्याचा रोल, काय त्याच्यातनं जाणून घेता येतं, काय होतं? आता कसं आहे की बऱ्याचदा म्हणजे जे सायकॅट्रिक कुठचाही मनोविकार असतो, किंवा जेव्हा पेशंट्स आमच्याकडे लोक पेशंट्सला घेऊन येतात किंवा पेशंट स्वतः येतात, तेव्हा काही काही वेळेला असंही असतं की म्हणजे आता जी वेगवेगळ्या मनोविकारांची लक्षणं आहेत ती थोडीशी ओव्हरलॅपिंग आहेत. काही वेळेला म्हणजे ते नक्की त्याचं समजा एखादा माणूस जर असं म्हणत असेल की मला सारखाच काहीतरी आजार झाल्यासारखा वाटतो आहे की, आणि त्यासाठी मग तो सतत वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात असतो. मग हा जो विचार असतो सतत मला काहीतरी झालंय, हा जो विचार असतो हा काही वेळेला त्याचा एक ऑब्सेशन किंवा एक नुसता विचार ह्या स्वरूपातच असतो. तर काही वेळेला तो भ्रम पूर्णपणे फॉल्स फॉर्म अनशेकेबल बिलीफ ह्याच्यामध्ये कन्वर्ट झालेलाही असू शकतो, म्हणजे ज्याला डेल्युजन म्हणतात असं असू शकतं. तर काही वेळेला असं थोड्याशा सीमारेषेवर, म्हणजे काही वेळेला एन्झायटी सुद्धा, चिंता सुद्धा अशी असते की ती न्यूरोटिक
चिंता आहे का सायकॉटिक चिंता अँझायटी आहे, म्हणजे न्यूरोटिक अँझायटी आहे का सायकॉटिक अँझायटी आहे, हा जो फरक आहे तो पटकन काही वेळेला त्यांच्या लक्षणांमधनं लक्षात समजत नसतो, किंवा नक्की किंवा काही वेळेला असं असू शकतं की त्यांचे जे लक्षणं निर्माण होण्यामागे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किती त्याच्यात भाग आहे, प्रभाव आहे, तो बघणं हे फार आवश्यक असतं. की काही वेळेला एखाद्याची पर्सनॅलिटीच समजा बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी असेल तर त्या बॉर्डरलाईन पर्सनॅलिटीमध्ये लोक पटकन खूप इम्पल्सिव्ह असतात आणि त्याच्यातनं सुसाइडल अटेम्प्टही करत असतात, किंवा त्यांना मायक्रोसायकॉटिक एपिसोड्स येत असतात. तर असं सगळं जे होत असतं तर त्याच्यामुळे व्यक्तिमत्वाचाही भाग हे असतो, किंवा व्यक्तिमत्वाचा भाग आपल्याला हेही दाखवत असतो की ती व्यक्ती पुढच्या ट्रीटमेंटला किती कोऑपरेट करणार आहे. म्हणजे एखादी खूप अहंकारी व्यक्ती असेल, नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी असेल, तर ती व्यक्ती आता केवळ घरचे म्हणालेत म्हणून ती व्यक्ती आलेली असते, परंतु त्यांना स्वतःहून ते पूर्णपणे मान्यच कधी होत नसतं, किंवा आपल्या समोर ते मान्य करत असतात, परंतु त्यामुळे काही काळ ते ट्रीटमेंट घेतात, परंतु पूर्ण काही ते ट्रीटमेंट घेत नाही, किंवा एकदा येतात आणि पुन्हा ते काही येत नाहीत. म्हणजे हा जो सगळा भाग असतो, हा सगळा भाग कळण्यासाठी, म्हणजे की एखादी व्यक्ती किंवा काही वेळेला असंही असतं की आता ट्रीटमेंटचं हे स्किझोफ्रेनिया आहे, डायग्नोसिस स्किझोफ्रेनिया आहे, परंतु त्याच्यात व्यक्तिमत्व प्रत्येकाचा सुद्धा फक्त काही ठराविक व्यक्तिमत्वांनाच हा आजार होतो असं नाही. व्यक्तिमत्व व्यक्तीचं कोणतंही वेगवेगळं असू शकतं, व्यक्तिमत्व दोष प्रत्येकात वेगवेगळे असू शकतात. समजा तो दोष असा असेल की ज्याच्यामुळे ती व्यक्ती खूप हट्टी दुराग्रही असेल, की त्याच्यामुळे मग अशा हट्टी आणि दुराग्रही असलेल्या असे व्यक्तिमत्व दोष असलेल्या व्यक्ती ज्या आहेत, मग त्या सुद्धा ट्रीटमेंट अनेकदा नीट घेत नाहीत, मध्ये सोडून देतात वगैरे, असंही सगळं होऊ शकत असतं. त्यामुळे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाची चाचणी होणं फार आवश्यक असतं. काही वेळेला असं असतं की त्या व्यक्तीचं म्हणजे पुढचं म्हणजे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या व्यक्तीचं बौद्धिक पातळी सुद्धा किती आहे तेही कळणं महत्वाचं असतं. बऱ्याचदा समजा त्यांचं IQ म्हणजे बुद्धीची लेवल कमी असेल, तर मग अशा व्यक्तींना काउन्सिलिंग किंवा याचा काही फायदा फारसा होईल असं नसतं. मग त्यांना काही वेगळ्या मेथड्सने आपल्याला त्यांच्या पुनर्वसनासाठी वापराव्या लागू शकतात. तर अशा पद्धतीने त्यामुळे बुद्धीची चाचणी करणं अशामध्ये आवश्यक असतं. काही वेळेला काही व्यक्ती ज्या अशा असतात की ज्या पूर्णपणे मोकळेपणाने सगळ्या गोष्टी सांगत नाहीत, तर अशा वेळेला मग त्यांच्या नातेसंबंधांबद्दल किंवा त्यांच्या नातेसंबंधांबद्दल त्यांच्या मनात असलेले जे काही ग्रह आहेत, विचार आहेत, तर ते काही त्या मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत. तर अशा वेळेला मग काही ज्या काही ऍप परसेप्शन टेस्ट ज्याला म्हणतो, मग त्या थिमॅटिक ऍप परसेप्शन टेस्ट सारखी टेस्ट असते, ती अशा वेळेला उपयोगी पडू शकते. किंवा काही वेळेला एखादी व्यक्ती विशेषतः लहान मुलांना सुद्धा अनेक समस्या येतात. त्या लहान मुलांमध्ये सुद्धा डिप्रेशन येतं किंवा त्यांनाही अँझायटीची समस्या येऊ शकते. तर मग त्यावेळेला नक्की त्यांची ही इन्सिक्युरिटी फिलिंग, कारण लहान मुलं तर बऱ्याचदा काही व्यक्त करू शकत नाहीत किंवा नीट सांगू शकत नाहीत, पालकांनाही ते काही वेळेला माहीत नसतं. तर अशा वेळेला मग त्यांच्या मनोव्यापाराचा किंवा मनात चाललेल्या सगळ्या विचार जे आहेत ते गोष्टींच्या द्वारे प्रोजेक्ट करत असतात. मग त्या वेगवेगळ्या अशा ज्या काही प्रोजेक्टिव्ह टेस्ट आहेत, चित्र काढण्याची टेस्ट असते, किंवा अशी लहान मुलांची सुद्धा जी चाइल्ड ऍप परसेप्शन टेस्ट आहे, तर अशा ज्या टेस्ट आहेत त्याच्यातनं ते ह्या गोष्टी आपल्याला काही कळू शकतात की त्यांच्या नीड्स काय आहेत, किंवा त्यांची आता मानसिक गरज काय आहे, किंवा त्यांना कशाची कोणत्या गोष्टींचा त्रास होतो आहे, मनात कोणत्या भावना येतात, इन्सिक्युरिटी फिलिंग त्यांच्यामध्ये का आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर काही वेळेला या टेस्ट मधनं आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर म्हणजे काही टेस्ट अशाही असतात की ज्या एखाद्या गोष्टीची सिव्हिरिटी आपल्याला कळत असते. म्हणजे डिप्रेशन आहे परंतु त्याची तीव्रता जी आहे ती कळणं आवश्यक असतं, की ते मॉडरेटली मध्यम तीव्र आहे का सिव्हिअर आहे.
म्हणजे ते लक्षणांवरही कळत असतं, परंतु काही वेळेला असंही असतं की काही लक्षणं अशी असतात की त्याच्यातून नक्की कळत नसतं की तीव्रता किती आहे. तर कारण प्रत्येक वेळेला पेशंट तेवढाच एक्सप्रेसिव्ह असेल असं नाही. अशा वेळेला ह्या टेस्टची मदत होऊ शकते. काही वेळेला इव्हन आपण विचार केला तर काही गोष्टींचं रेटिंग जर केलं तर त्याच्यातनं आपल्याला म्हणजे विशेषतः लहान मुलांमध्ये ऑटिझम किंवा ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे चंचलपणाच्या ज्या सगळ्या समस्या असतात तर त्याचंही रेटिंग होणं आवश्यक असतं की त्याच्यामध्ये की मग त्याची तीव्रता किती आहे ते आपल्याला त्याच्यातनं कळू शकतं. ऑटिझमची तीव्रता कशी आहे ते त्या रेटिंग करणाऱ्या टेस्ट वरून आपल्याला कळू शकतं. तर काही वेळेला जेव्हा स्मृतिभ्रंशाच्या समस्या असतात, स्मृतीच्या समस्या असतात किंवा काही वेळेला म्हणजे ज्याला न्यूरोसायकॅट्रिक प्रॉब्लेम म्हणजे पूर्णपणे असतात की डिमेन्शिया सारख्या समस्या असतात किंवा तर त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या न्यूरोसायकोलॉजिकल टेस्ट पण असतात की त्याच्यामध्ये बेंडर जेस्टाल्ट टेस्ट किंवा मेमरी टेस्ट असते, वेशलर्स मेमरी टेस्ट असते किंवा PGI ची पूर्ण न्यूरोसायकोलॉजिकल बॅटरी आहे. तर अशा वेगवेगळ्या न्यूरोसायकोलॉजिकल टेस्टच्या बॅटरीज आहेत की ज्या वापरून एक्झॅक्टली त्या एपिलेप्सी असलेल्या पेशंटला किंवा इतर न्यूरोसायकॅट्रिक डिमेन्शिया असलेल्या पेशंटचं एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये त्याचं डिटरिओरेशन झालेलं आहे ते त्याच्यातनं आपल्याला कळू शकतं. मेमरीचं सुद्धा अनेक पैलू असतात, तर त्या मेमरीच्या ह्याच्यात सुद्धा स्मृतीच्या सुद्धा नक्की कोणत्या गोष्टीवर परिणाम झालेला आहे तर ते जास्त परिणाम झालेला आहे ते कळू शकतं. मग त्याप्रमाणे त्यांचं मे बी पुढची ऑक्युपेशनल थेरपी किंवा या सगळं करण्यासाठी त्या सगळ्या टेस्टिंगचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे टेस्टिंगचा फायदा हा दोन दृष्टिकोनातून होत असतो. एक म्हणजे डायग्नोसिसच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये एक्झॅक्ट डायग्नोसिस आपल्याला कळतो, कारण आपल्याला जो मानसिक आजारांचा डायग्नोसिस करायचा असतो तो वेगवेगळ्या ऍक्सिसवर डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअलचा विचार केला तर त्याच्यावर 4-5 त्याच्यावर ऍक्सिसवर आपण डायग्नोसिस करत असतो. म्हणजे एक मूळ डायग्नोसिस की डिप्रेशन आहे, मग दुसऱ्या याच्यामध्ये पर्सनॅलिटी किंवा त्याचं इंटेलिजन्स लिहिणं महत्वाचं असतं. पर्सनॅलिटी प्रॉब्लेम असेल तर पर्सनॅलिटीचा, इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम असेल तर इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम ते लिहिणं तिथे आवश्यक असतं. म्हणजे मतिमंद आहे का, गतिमंद आहे का, लर्निंग डिसॅबिलिटी आहे ते सगळं तिथे लिहिणं आवश्यक असतं. का पर्सनॅलिटी प्रॉब्लेम आहे म्हणजे बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे का आणखी कोणती पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे ते सगळं तिथे त्या ट्रेट्स आहेत तर ते लिहिणं तिथे गरजेचं असतं, ते समजणं आवश्यक असतं. तिसऱ्यामध्ये म्हणजे त्यांना स्ट्रेसर्स किती आहे की त्यांचं पूर्ण फंक्शनिंग किती आहे, मेडिकल किंवा फिजिकल इलनेस कोणते ते तिसऱ्या ऍक्सिसवर असतं. त्यांचं ऍडजस्टमेंटची सगळी स्थिती फॅमिलीमध्ये किंवा याच्यामध्ये हे सगळं चौथ्या ऍक्सिसवर लिहित असतो. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्या ह्या गोष्टींचं डायग्नोसिस होण्यासाठी या टेस्टची फार मदत होत असते. त्याचबरोबर टेस्ट वरनं उपचारांची दिशा आपल्याला ठरवता येऊ शकते. म्हणजे आता जसं की किती काळ ट्रीटमेंट द्यायची आहे, किती काळ काय ट्रीटमेंट द्यायची आहे, त्याचबरोबर ऑक्युपेशनल थेरपीसाठी काय सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो किंवा OT बरोबर आणखीन काही रेमेडियल लहान मुलांमध्ये रेमेडियलची पण गरज आहे का, या सगळ्याचा जो विचार आहे हा सगळ्या टेस्टवरनं करता येऊ शकतो. त्याच्यामुळे हे टेस्टिंग हा जो भाग आहे, जसं म्हणजे कुठच्याही शारीरिक आजारामध्ये वेगवेगळ्या ब्लड टेस्ट किंवा वेगवेगळ्या इतर ज्या डायग्नोस्टिक टेस्ट असतात म्हणजे रेडिओलॉजिकल टेस्ट असतात, एक्सरे म्हणा, CT स्कॅन म्हणा, तसं ह्या टेस्टचा नक्कीच फायदा हा पूर्णपणे ह्या विकारांच्या निदानासाठी आणि उपचारासाठी होत असतो. त्यामुळे त्या आवश्यक आहेत. सर जिस तरह से आपने ये बताया कि आपने टेस्टिंग के बारे में पूरा डिटेल बताया कि कौन कौन सी जगह पे उसका यूज़ होता है और किन किन चीज़ों में हम उसके लिए ट्रीटमेंट प्लान या फिर सिवियरिटी इश्यूज हम लोग आइडेंटिफाई कर सकते हैं, बट एंटायर प्रोसेस ऑफ टेस्टिंग होता कैसे? फॉर एग्जाम्पल पीपल जो अभी हमें पहली बार देख रहे हैं या फिर जो इसके बारे में नहीं जानते, तो वो प्रोसेस चलता कैसे कि कौन रेफर करता है, कौन टेस्टिंग करता है, रिपोर्ट कितना बड़ा होता है, कितना समय लगता है उसे, सो दैट उन्हें पता हो कि कब अप्रोच करना है और किससे अप्रोच करना है। अभी ऐसा
टेस्टिंग के लिए जो रेफर करते हैं वो अभी ऐसा है कि समझो स्कूल में टीचर्स को लग रहा है कि जो बच्चा है कि वो शायद उसका कुछ इंटेलिजेंस का कुछ प्रॉब्लम है, वो पढ़ाई में पीछे पड़ रहा है, ऐसा हो रहा है। तो ज्यादातर ऐसा होता है कि वो बच्चों को आप आईक्यू टेस्ट, उसका इंटेलिजेंस का टेस्ट करवा के ले लो, ऐसा करके हमारे यहाँ भेज सकते हैं। लेकिन हमेशा उसको आईक्यू का ही जरूरत होता है ऐसा नहीं है। तो इसके लिए हम फिर देखकर उसका पूरा हिस्ट्री देखकर, उसका पूरा जानकारी लेकर हम पूरा केस का स्टडी करके हम पता कर सकते हैं। क्योंकि बच्चे का जो पढ़ाई में पीछे पड़ने के बहुत सारे कारण हो सकते हैं, कि जैसे इंटेलिजेंस का कारण हो सकता है, या इमोशनल रीजंस में घर में कुछ तान तनाव या बच्चे को कुछ इमोशनल प्रॉब्लम होने की वजह से वो पीछे पड़ा है, ऐसा भी हो सकता है, या लर्निंग प्रॉब्लम हो सकते हैं। तो उसका पूरा हिस्ट्री के हिसाब से फिर जानकारी लेके फिर हम तय कर सकते हैं कि उसको सिर्फ आईक्यू का जरूरत है, या आईक्यू के साथ साथ कुछ उसका इमोशनल ये होना भी जरूरी है, या आईक्यू के साथ साथ उसका लर्निंग डिसेबिलिटी के लिए स्क्रीनिंग होना भी जरूरी है। तो ये सब जानकर तभी हम डिसाइड कर सकते हैं। या अभी बाकी का जो साइकोलॉजिकल टेस्टिंग होता है वो जनरली हम साइकियाट्रिस्ट या वही हम कर सकते हैं, या काउंसलिंग के पास, काउंसलर्स के पास जाते हैं। काउंसलिंग के टाइम भी कभी कभी पता चल सकता है कि समझो कहीं ना कहीं काउंसलिंग के प्रोसेस में कहीं ना कहीं ब्लॉक नजर आता है, या कहीं हम आगे नहीं बढ़ सकते ऐसा लगता है, कहीं उसके पर्सनालिटी ट्रेट्स उसमें बीच में आ रहे हैं, या उसके लिए जानकारी होना ज्यादा जरूरी है। या मराठी काउंसलिंग के पास जब मराठी काउंसलिंग के लिए लोग जाते हैं, तो मराठी काउंसलिंग या में वो चाहे वो प्री मराठी काउंसलिंग हो या पोस्ट मराठी काउंसलिंग हो, दोनों के टाइम वो दोनों का पर्सनालिटी का जानकारी होना वो काउंसलर के लिए बहुत जरूरी होता है, क्योंकि वो पर्सनालिटीज मैच हो रहे हैं या नहीं हो रहे हैं वो देखना बहुत जरूरी होता है। तो ऐसे मराठी काउंसलिंग तभी वो काउंसलर ही रेफर कर सकता है कि ऐसे टेस्ट करवा के ले लो करके। या तो ऐसे में साइकेट्रिस्ट या जब भी काउंसलर्स या साइकोलॉजिस्ट के पास ये जाते हैं, तो साइकोलॉजिस्ट भी डिसाइड कर सकते, काउंसलर्स भी डिसाइड कर सकते हैं कि उनको टेस्टिंग का अभी जरूरत है या नहीं है। तो ऐसा दोनों तरीके से, या जैसा मैंने बोला स्कूल्स में बच्चों, स्पेशली बच्चों के इसमें स्कूल्स से भी ऐसे रेफरेंस आ सकते हैं। या कभी कभी ऐसे भी होता है कि ऑफिस में भी, ऑफिस में कभी कुछ प्रॉब्लम हो गया या ऐसा कुछ ये हो गया, तो तभी उसके लिए उसका फिटनेस है कि नहीं, उसको कुछ मानसिक समस्या है ऐसा लग रहा है करके कभी कभी ऑफिस की तरफ से भी साइकियाट्रिक रेफरेंस करते हैं। तो तभी उसके लिए भी एग्जैक्ट उसका पर्सनालिटी का या प्रॉपर डायग्नोसिस होना बहुत जरूरी होता है। तो ऐसे केसेस में भी या कुछ लीगल प्रॉब्लम्स है, या ऐसा भी होता है कभी डिवोर्स की समस्या होती है, या ऐसा होता है, या मैरिटल डिस्कॉर्ड होता है, और भी कुछ लीगल प्रॉब्लम्स है, तो उसमें भी ये टेस्टिंग होना कभी कभी बहुत जरूरी होता है कि उसका मानसिक अवस्था में कभी कभी लोग उसका एक ढाल बना सकते हैं कि मेरा मानसिक स्थिति बराबर नहीं, इसके लिए मैंने ऐसा बिहेव किया। तो ऐसे केसेस में भी ये टेस्टिंग करना बहुत जरूरी हो सकता है। Aditi ma'am, any question that you have? येस. सर आता असं होतंय ना की आता तुम्ही सगळ्या टेस्ट बद्दल सांगितलं की पर्सनॅलिटी रिलेटेड टेस्ट आहेत किंवा आयक्यू रिलेटेड टेस्ट आहेत, पण हल्ली आता काय झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी ना सेल्फ अनालिसिस साठी बऱ्याच ऑनलाईन ऍप्स आहेत किंवा ऑनलाईन काही टेस्ट म्हणून तिथे दिलं जातं. आणि मग बरेचदा ह्याच्यातनं ना सेल्फ डायग्नोसिसचं प्रमाण जे आहे की मी टेस्ट केली आणि ह्याच्यातनं मला हे मिळालं, तर हा एक प्रकार खूप दिसायला लागलेला आहे. तर याबद्दल काय सांगाल की मग फॉर्मली म्हणजे ऍक्च्युअल क्लिनिकमध्ये येऊन एखाद्या सायकोलॉजिस्ट कडून सायकोलॉजिकल टेस्टिंग करून घेणं आणि हे करणं काय सेल्फ ह्याच्यावर सेल्फ डायग्नोसिस करणं,
ह्याच्यात काय फरक आहे आणि का इम्पॉर्टंट आहे टेस्टिंग, ऍक्च्युअल टेस्टिंग करणं हे? आता कसं असतं की जेव्हा व्हॅलिड का आहे? ऍक्च्युअल टेस्ट करण्यासाठी जेव्हा व्यक्तीला आपण आपल्या जे टेस्ट करतात ते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा काही काउन्सिलर सुद्धा काही टेस्ट त्याच्यापैकी करू शकतात. म्हणजे IQ किंवा ज्या CAT, TAT सारख्या किंवा ऍप्टिट्यूड सारख्या करिअर काउन्सिलिंगच्या टेस्ट आहेत त्या काउन्सिलर सुद्धा करत असतात. किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे आणखीन ह्या सगळ्या टेस्ट बरोबरच इतर ज्या टेस्ट आहेत MCMI, MMPI किंवा रोशाक किंवा आणखीन न्यूरोसायकोलॉजिकल टेस्ट वगैरे ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत ह्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करत असतात. पण जेव्हा कोणी यापैकी जेव्हा टेस्ट करतं तेव्हा त्या पेशंटची, त्या व्यक्तीची आधी पूर्णपणे हिस्ट्री घेतली जाते, पूर्णपणे सगळी वेगवेगळ्या अनुषंगाने प्रेझेंट कंप्लेंट किंवा पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री किंवा इतर मेडिकल हिस्ट्री या सगळ्याची पूर्णपणे हिस्ट्री आधी घेतली जाते. आणि तिथून जो डेटा मिळतो तो डेटा नंतर ऍक्च्युअल टेस्ट मधनं मिळणारा डेटा या सगळ्याचा विचार करून मग काही कन्क्लुजनला ती व्यक्ती येत असते, ते सायकोलॉजिस्ट येत असतात. त्याच्यामुळे इव्हन टेस्ट मध्ये टेस्ट करतानाचं जे बिहेवियर असतं, टेस्ट सोडवतानाचं बिहेवियर असतं, काही वेळेला ते टेस्ट सोडवता डिस्टर्ब होऊ शकतात, काही वेळेला ते टेस्ट अर्धवट सोडतात किंवा दमतात, मग दुसऱ्या दिवशी हे करतात, किंवा काही वेळेला टेस्ट सोडवताना काही त्यांचं वेगळं वागणं अनुभवाला येऊ शकतं. तर हे सगळं वागणं तिथे ते टेस्ट घेणारी जी सायकोलॉजिस्ट व्यक्ती आहे ती ऑब्झर्व करत असते आणि या सगळ्यातून कुठेतरी कन्क्लुजन कडे त्यांना जायला खूप मदत होत असते. आणि दुसरं म्हणजे असं आहे, आता विशेषतः ज्या आता ऑनलाईन टेस्ट आहेत त्या शक्यतो जशा आपल्या आपण घेतो तशा पेपर पेन्सिल टेस्ट सारख्या टेस्ट असणार की ज्याच्यामध्ये तुम्हाला येस नो मध्ये किंवा अशा पद्धतीने उत्तरं द्यायची असतात. तर तशा टेस्ट आपल्याही ज्या MCMI किंवा MMPI सारख्या टेस्ट आहेत त्या अशा आहेत, परंतु या दोन्ही टेस्टला कुठेतरी एक व्हॅलिडिटी हे पण स्केल्स पण आहेत की जी व्हॅलिडिटी स्केल्स वरनं हे कळत असतं की ती टेस्ट किती प्रामाणिकपणे सोडवलेली आहे, त्या व्यक्तीने काय रॅन्डमली म्हणजे प्रश्नांची उत्तरं द्यायची म्हणून कशीही रॅन्डमली सोडवलेली आहेत का, कशीही सोडवलेली आहेत का, मनाला येईल तशी काय आपली उत्तरं द्यायची म्हणून तिथे A ला टिक केलं, तिथे B ला टिक केलं, तिथे C ला टिक केलं, असं रॅन्डमली सोडवलंय का. किंवा काही वेळेला असंही असतं की मी आहे त्याच्यापेक्षा मी कसं छान आहे हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असू शकतो, किंवा मी आहे त्याच्यापेक्षा मला किती एवढा मोठा त्रास होतो आहे हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असू शकतो. तर हे जे सगळं कळणं आहे, हे सगळं जे कळणं आहे हे कळणं फार आवश्यक असतं. म्हणजे ते कुठेतरी आता जेव्हा एखादी व्यक्ती दाखवत असते मी आहे त्याच्यापेक्षा खूप वाईट आहे असं जेव्हा दाखवत असते तेव्हा ती कुठेतरी क्राय फॉर हेल्प असते, किंवा ती व्यक्ती खूप त्रासात असते आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती स्वतःला आणखी निगेटिव्ह नजरेतून बघत असते. किंवा मी आहे त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे असं जेव्हा दाखवत असते तेव्हा ती व्यक्ती कुठेतरी डिनायल मोड मध्ये असते की मी चांगला आहे हे दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते. त्याला मास डिप्रेशन म्हणतात. असंही असू शकतं की समोरून ती व्यक्ती हसण्याचा मुखवटा दाखवते आहे परंतु आतल्यात ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये असते. तर अशी लोक जी असतात ती हे सगळं जे कळणं आहे हे सगळ्या व्हॅलिडिटी स्केल्समुळे या टेस्टवरनं कळू शकतं. आणि त्यामुळे कसं आहे की ह्या ज्या ऍक्च्युअल इथल्या घेतल्या जाणाऱ्या टेस्ट आहेत त्यांना जास्त महत्व आहे. आता इव्हन म्हणजे साधंही उदाहरण घेतलं की आपल्याकडे आता जी घरोघरी इलेक्ट्रॉनिक किंवा याच्यावर ब्लड प्रेशर मोजणारी यंत्र आपल्याकडे असतात, सामान्य लोकांना अवेलेबल असतात, परंतु त्याचं येणारं रिडिंग आणि आम्ही क्लिनिकमध्ये जे मर्क्युरीचा जो आमच्याकडे BP ॲपॅरेटस असतं त्याच्यावर येणारं रिडिंग ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे मर्क्युरीच्या BP मशीन मध्ये ब्लड प्रेशरचं जे हे होतं ते जेवढं अक्युरेट असतं तेवढी अक्युरेसी या इलेक्ट्रॉनिक्सच्या BP मशीन्सना नसते, पण त्याच्यातनं काही आयडिया येऊ शकते. किंवा ब्लड प्रेशर म्हणजे ब्लड शुगर टेस्ट करणारी सुद्धा जी मशीन्स असतात त्याच्यातनं सुद्धा ती हे आणि ऍक्च्युअल लॅब मध्ये होणारी ब्लड टेस्ट त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा काही वेळेला त्याच्यामध्ये अक्युरेसीचा फरक असू शकतो. जी लॅब मधली टेस्ट असते ती जास्त अक्युरेट असते. त्यामुळे हा जो फरक आहे, अक्युरसीचा जो फरक आहे किंवा
जसं म्हटलं की एखादा ऑनलाईन टेस्ट मध्ये मी काही उत्तर मी देईन आणि मग त्यामुळे मला समजा मी आय एम ओके सारखी टाईपची सगळी उत्तरं दिली तर माझंच मला समाधान वाटेल, अरे मी किती छान आहे, मग मी जगाला दाखवू शकेन की मला काही डिप्रेशन आलेलं नाहीये. परंतु त्याच्यातनं ती व्यक्ती त्याचीच फसवणूक करत असते, असं होऊ शकतं. आणि मग नंतर प्रॉब्लेम वाढल्यानंतर मग उपचार केला तर मग त्या व्यक्तीचंच त्याच्यामध्ये नुकसान असतं आणि हे सगळं होऊ नये म्हणून माझ्या मते ऍक्च्युअल ज्या टेस्ट आहेत त्यालाच जास्त महत्व आहे. कारण याच्यामध्ये मी सांगितलं की तिथे माहिती हिस्ट्री घेणं, माहिती घेणं, त्याचबरोबर टेस्ट सोडवतानाचं निरीक्षण असतं आणि त्याचबरोबर असं सांगितलं की व्हॅलिडिटी स्केल्स असल्यामुळे त्या व्हॅलिडिटी त्या टेस्टचं व्हॅलिडेशनही स्कोर्सचं व्हॅलिडेशनही त्याच्यामध्ये होत असतं आणि या सगळ्याचा विचार करून कन्क्लुजन्स काढली जातात आणि त्यामुळे ज्या क्लिनिकमध्ये केल्या जाणाऱ्या टेस्ट आहेत त्या जास्त अक्युरेट असणार, त्याचा जास्त वापर झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. राधिका, तुला काही ऍड करायचंय? हो नक्कीच. जसं सर म्हणाले तसं की आपण जेव्हा ऑनलाईन टेस्टिंग हा भाग म्हणतो तेव्हा त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग जास्त प्रमाणात असतो. म्हणजे आपण जेव्हा स्वतः टेस्टिंग करतो तेव्हा आपलं ऑब्झर्वेशन, आपण जे काही आतापर्यंत टेस्टिंग बद्दल शिकलेलो आहे ते, आपली केस हिस्ट्री आणि सरांचं आणि आपलं जे काही डिस्कशन होतं केस बद्दलचं, ह्या सगळ्याचा उपयोग करून आपण ते करतो. पण जेव्हा हे ऑनलाईन टेस्टिंग होतं तेव्हा कम्प्लिटली इट इज बेस्ड ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जिथे मी काय विचार करते किंवा मला काय वाटतं हे तिथे मला नोंदवणं पटकन शक्य होत नाही. जो काही रिपोर्ट रेडीमेड मिळतो तो मला तसाच्या तसा ऍक्सेप्ट करावा लागतो. आणि आय थिंक तिथे महत्वाचा मुद्दा असा असतो की द स्किल्स अँड अबिलिटी ऑफ द assessor who is assessing the client or who is assessing the patient. तर मला वाटतं तो एक भाग महत्वाचा आहे ह्याच्यात. आणि म्हणून माझंही असं स्पष्ट मत आहे की समोरासमोर किंवा प्रॉपर पेपर पेन्सिल टेस्ट होणं, स्पेशली IQ सारख्या किंवा जसं सर म्हणाले तसं MCMI आणि ROR ह्या सारख्या टेस्ट ह्या अशाच व्हायला हव्यात. ओके, सो जैसे सर और मैम ने बताया कि ये हमारा प्रेजेंट है दैट वी आर पेपर पेंसिल टेस्ट, मे बी इन फ्यूचर दैट वी आर लुकिंग फॉरवर्ड टू हैव AI इंक्लूडेड और वो सब चीज़ें डेवलप होंगी, वी देयर इज अ पॉसिबिलिटी. नाउ कमिंग टू द बेसिक क्वेश्चन दैट जो अभी ये वीडियो देख रहे हैं या फिर जो आगे देखेंगे, ये बहुत बड़ा कंफ्यूजन होता है हमारे साथ कि साइकेट्रिस्ट कौन है, साइकोलॉजिस्ट कौन है, साइकोथेरेपिस्ट कौन है, काउंसलर कौन है, whom should I approach, कब मैं किसको अप्रोच करूँ, अगर मुझे रात को नींद नहीं आ रही तो मुझे किससे बात करना है, या फिर मेरा ब्रेकअप हुआ तो मुझे किससे बात करना है. सो हाउ डू वी फाइंड सर, हाउ डू वी फाइंड द डिफरेंस कि मुझे कब किसे अप्रोच करना है? मेरे लिए है ना क्वेश्चन? हाँ सर, आपके लिए. ऐसा है कि ये कंफ्यूजन जो है वो सिर्फ आम ले पीपल में भी नहीं है, कभी कहीं ना कभी डॉक्टर्स लोगों में भी ये कंफ्यूजन होता है. मैं साइकेट्रिस्ट को साइकोलॉजिस्ट बोलते हैं, बोलते ही है. तो साइकोलॉजिस्ट और साइकेट्रिस्ट में एक बेसिक फर्क ये है कि साइकेट्रिस्ट जो होते हैं वो मीन्स जो डिग्री होता है कि वो मेडिसिन का होता है, यानी कि MBBS के बाद जो MD का या डिप्लोमा का, मैं डिग्री का या डिप्लोमा, पोस्ट ग्रेजुएट डिग्री या पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा, ये कोर्सेस होते हैं मेडिकल हॉस्पिटल में ही. और उधर वो पूरा उनका 3 साल का या 2 साल का वो कोर्स रहता है, जिसमें साइकेट्रिक मेडिसिन के साथ साथ साइकोलॉजी का भी अभ्यास किया जाता है. जो डिप्लोमा का हमारा जो ये कोर्स रहता है उसमें जो फर्स्ट ईयर रहता है, फर्स्ट पार्ट का जो ये रहता है, उसमें पूरा साइकोलॉजी का में न्यूरोलॉजी और उसके साथ साथ साइकोलॉजी का भी पढ़ाई होता है. तो साइकोलॉजी का अभ्यास उसमें कुछ हद तक किया गया हुआ रहता है और उसके साथ साथ मेडिसिन का ये सब उसमें अभ्यास किया रहता है. तो ये है. और जो साइकोलॉजिस्ट है, यानी कि साइकेट्रिस्ट जो है वो पहले साइंस में 10वीं के बाद साइंस स्ट्रीम में गए हुए रहता है, फिर MBBS किया हुआ रहता है और MBBS के बाद MD या डिप्लोमा मेडिसिन का करते हैं, साइकेट्रिक मेडिसिन का. और जो साइकोलॉजिस्ट है
वो साइकोलॉजिस्ट जो है वो आर्ट्स के इसमें होते हैं, आजकल कुछ कुछ साइंस का भी, साइंस के इसमें भी ये होता है कि बीएससी इन साइकोलॉजी भी हो रहा है। तो साइंस या कुछ यूनिवर्सिटीज में ऐसा भी है, लेकिन वो साइंस या आर्ट्स में जाने के बाद मेनली उनका जो अभ्यास रहता है वो पूरा 3 साइकोलॉजी का अभ्यास होता है, और उसके बाद एमए या मास्टर्स जो है वो, चाहे वो मास्टर इन आर्ट्स हो या मास्टर जैसा साइंस भी एमएससी इन ये होता है। तो उसमें अलग अलग आगे के डिफरेंट ब्रांचेस होते हैं, जिसमें क्लिनिकल साइकोलॉजी होता है, काउंसलिंग साइकोलॉजी होता है, इंडस्ट्रियल साइकोलॉजी, स्पोर्ट्स साइकोलॉजी, या और भी ऐसे कई ब्रांचेस, सोशल साइकोलॉजी, सोशल साइकोलॉजी, सोशल साइकोलॉजी। तो ऐसे डिफरेंट ब्रांचेस होते हैं। तो यानी बेसिक फर्क ये है कि जो साइकोलॉजिस्ट है, चाहे वो एमएससी साइकोलॉजी हो या बीए एमए साइकोलॉजी हो, वो मेडिसिन नहीं लिख सकते हैं। मेडिसिन जो लिखने का काम रहता है, या जो मेडिसिन के साथ जो उपचार करने का ये होता है, या इवन जो बाकी का जो ईसीटी देना, या दूसरे जो ऐसे जो फिजिकल ट्रीटमेंट्स जो है, वो सब जो ट्रीटमेंट्स करना जो है वो साइकियाट्रिस्ट का काम होता है। और ये सब जो टेस्टिंग करने का, टेस्टिंग और काउंसलिंग करने का काम जो होता है वो मेनली क्लिनिकल साइकोलॉजिस्ट, और जैसा मैंने बोला कि थोड़ा हद तक काउंसलिंग साइकोलॉजिस्ट भी करते हैं, और मेन पार्ट उनका काउंसलिंग करना रहता है, कि ऐसा फर्क होता है। और इंडस्ट्रियल साइकोलॉजिस्ट वगैरह वो होता है, वो एचआर में या इसमें ह्यूमन रिसोर्स में ज्यादातर जाते हैं, या ऐसा होता है। स्पोर्ट्स साइकोलॉजिस्ट तो स्पोर्ट्स के साथ, स्पोर्ट्स पर्सन के साथ काम करते हैं। तो ये मेन फर्क है। और तीसरा ये क्या था, साइकियाट्रिस्ट साइकोलॉजिस्ट, साइकोथेरेपी। तो साइकोथेरेपी ये जो होता है वो साइकोथेरेपी में अलग अलग, जैसा अब ये 3 दिन हमने अलग अलग साइकोथेरेपीज देखा, जो जिसमें आरईबीटी है या सीबीटी है या एबीटी है या हिप्नोथेरेपी है, या ऐसे अनेक बहुत साइकोथेरेपी के प्रकार है, कि जिसमें ये दोनों लोग उसमें कोर्सेस करके कर सकते हैं। मैं आरईबीटी का कोर्स जो है मैं वो साइकियाट्रिस्ट भी कर सकते हैं, साइकोलॉजिस्ट भी कर सकते हैं, और सब लोग में ये दोनों जन जो है वो ऐसे थेरेपीज के कोर्सेस करके ये थेरेपीज कर सकते हैं। लेकिन ज्यादातर ये जो एरिया है साइकोथेरेपी करने का एरिया जो है वो ज्यादातर जो क्लिनिकल या काउंसलिंग साइकोलॉजिस्ट है उनका ही होता है। राधिका जी, तुला काही ऍड करायचं? हाँ, being yourself as a counseling psychologist, how do you decide work of difference? आपका काम करने का तरीका और सर का as being psychiatrist क्या डिफरेंस होता है? तो बेसिक डिफरेंस ऐसा है कि डायग्नोसिस करके जब हमारे पास आते हैं, मोस्ट ऑफ द टाइम्स जहाँ पे हम ये बोलते हैं कि काउंसलिंग सक्सेसफुल हो रहा है या काउंसलिंग रिसीव हो रहा है क्लाइंट से, तो ये बहुत ज्यादा केसेस में डायग्नोसिस क्लियर होने के बाद होता है। डायरेक्टली जब हमारे साथ कुछ पेशेंट्स हमारे पास आते हैं, जैसे कि उन्हें, जैसे आपने बोला कि ब्रेकअप हुआ है, तो ब्रेकअप होना ये इतनी बड़ी समस्या नहीं है जहाँ पे उनको पता है कि इसके लिए मुझे मेडिसिन नहीं चाहिए, आई जस्ट नीड हेल्प और आई जस्ट नीड अ लिसनर, कि कोई मुझे सुने, कोई मुझे थर्ड पर्सन पर्सपेक्टिव से देखे। इसके बावजूद भी जब ऐसे केसेस हमारे पास आते हैं एज अ साइकोलॉजिस्ट इंडिपेंडेंटली, उसके बाद भी उनकी केस हिस्ट्री पूरी लेना, उनकी सब जानकारी लेना, और उसके बाद अगर हमें लगता है कि वो डिस्फंक्शनल हो रहे हैं, जैसे की जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की ज्यांना दिवसभराच्या सगळ्या घडामोडी करणं किंवा जैसे काम पे जाना, काम पे मन लगा के काम करना, या रिलेशनशिप अदर रिलेशनशिप में इट बी ब्रेकअप विथ द रिस्पेक्टिव पर्सन, लेकिन बाकी के जो रिलेशनशिप्स हैं वो अगर मेंटेन नहीं हो रहे हैं या एडीएल एक्टिविटीज डिस्टर्ब हो रही है, ये सारी चीजें अगर हम देखते हैं तो यहाँ पे हम बोलते हैं कि डिस्फंक्शनल हो रहा है। तो ये सिचुएशंस में मेडिसिन और साइकियाट्रिस्ट का हेल्प लेना, साइकियाट्रिस्ट की हेल्प लेना, ये ज्यादातर हम सजेस्ट करते हैं, सो दैट उनका रिकवरी या उनकी मुसीबत से बाहर आने का रिकवरी स्पीड ज्यादा होगा, ना कि केवल हमसे बात करके या काउंसलिंग रिसीव करके। लेकिन आज मैं ये जरूर कहूंगी कि
ओनली मेडिसिन और ओनली काउंसलिंग, ये दोनों एक ही दोनों में से किसी एक चीज को कंटिन्यू करना, ये रिकवरी रेट का ज्यादा होना मुश्किल है अगर हम एक ही चीज कुछ कर रहे हैं। तो मेडिसिन के साथ साथ काउंसलिंग का भी होना जरूरी है, साइकोथेरेपी भी यूज होना, उसका इम्प्लीमेंटेशन होना जरूरी है, क्योंकि मेडिसिन बहुत ले रहे हैं लेकिन डॉक्टर के केबिन के बाहर निकलने के बाद भूल गए हैं कि हमें क्या करना है और हमको क्या फोकस करना है। शायद ये थोड़ा सा काउंसलिंग से इजी होता है, बिकॉज एवरी सेशन हम आप भी अग्री करोगे अनुज ये मुद्दे पे कि हर एक सेशन में हम एक ही चीज क्लाइंट को हर हर तरीके से बताने की कोशिश करते हैं, पेशेंटली बताने की कोशिश करते हैं। भले ही हमें पता है कि केबिन से आगे बढ़ने के बाद वो भूलने वाले हैं, लेकिन फिर भी हम हमारी कोशिश जारी रखते हैं। शायद ये जरूरी है ज्यादा। आणि मी ह्याच्यात आणखीन एक सांगायचं आहे, हे कसं आहे की कुठच्याही ह्या मानसिक समस्यांवर, मग ते मनोविकार असतील किंवा साध्या समस्या असतील, त्याच्यावर काम करणं हे टीमवर्क आहे, एक टीमवर्क आहे, जसं तर राधिकाने पण म्हटलं. आणि टीमवर्क का आहे तर बऱ्याचदा जी सगळी या प्रॉब्लेम्सची कारणं आहेत ही एक तर जैविक किंवा मानसिक किंवा सामाजिक अशा 3 फॅक्टर्स बऱ्याचदा हे रिस्पॉन्सिबल असतात. आणि मग जैविक जी कारणं आहेत त्याच्यासाठी औषधं उपयोगी पडत असतात, जी मानसिक किंवा सामाजिक कारणं आहेत त्याच्यासाठी मग त्यांना काउन्सिलिंग किंवा जी सायकोथेरपीज आहेत त्या वेगवेगळ्या उपयोगी पडत असतात. किंवा जसं लहान मुलांच्या समस्या म्हटलं त्याच्यात सुद्धा असं आहे की त्यांना कारण काय औषधांचा उपयोग लहान मुलांमध्ये फार कमी प्रमाणात करावा लागतो, त्या करत असतो, परंतु जास्त जो वापर असतो तो त्याच्यामध्ये थेरपीचा वापर करायला लागत असतो. मग अशा वेळेला टेस्टिंग करणं किंवा मग त्यांना प्ले थेरपी किंवा आर्ट बेस्ड थेरपीचा उपयोग करणं, किंवा जर ADHD चा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी लागू शकते, किंवा ADHD बरोबर बऱ्याचदा लर्निंगचे किंवा इंटेलिजन्सचे प्रॉब्लेम असतात, तर अशा वेळेला रेमेडियल एज्युकेशन लागू शकतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या थेरपीज लागू शकतात. ऍडिक्शनच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा विड्रॉलसाठी औषधाची गरज असते, परंतु औषधाच्या जोडीला त्यांचं मोटिवेशन म्हणजे डिएडिक्शन साठीचं मोटिवेशन सतत वाढवणं किंवा ते बरकरार ठेवणं हे महत्वाचं काम असतं. आणि त्या कामासाठी, त्या सगळ्या गोष्टीसाठी इंडिव्हिज्युअल लेवलवर किंवा फॅमिलीलाही त्याच्या जोडीला काउन्सिलिंगची गरज असते, स्किझोफ्रेनिया सारख्या ह्याच्यातही गरज असते. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये हे पूर्ण म्हणजे काही ठिकाणी स्किझोफ्रेनियाच्या ह्याच्यामध्ये असंही असू शकतं की सायकॅट्रिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट असं टीम असू शकते, किंवा सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट अशी टीम असू शकते. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या अशा टीम लेवलवर म्हणजे हे काम करता येऊ शकतं. काही वेळेला म्हणजे असंही असतं की पूर्णपणे त्या मुलांना औषधाची गरज नसते, की ऑटिझम इतका आहे, बऱ्याचदा ऑटिझम साठी अर्ली इंटरव्हेन्शन साठी सुद्धा आपल्याकडे मुलं आलेली आहेत, आणि अशा वेळेला त्यांना औषधांची औषधं काही गरजच नसते द्यायची. मग अशा वेळेला त्यांना फक्त ऑक्युपेशनल थेरपी आणि हे म्हणजे स्पीच थेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी आणि पॅरेंटल काउन्सिलिंग किंवा हँडलिंग साठी काउन्सिलरची आहे मदत घेणं. तर अशा पद्धतीने तिथे आपल्याला काम करता येऊ शकतं. तर असं हे बेसिकली मानसिक समस्यांवरचं जे काम आहे हे एक प्रकारे आपण म्हणूया की सांघिक काम आहे, टीमवर्क आहे. आणि त्यालाही अशी सगळी कारणं आहेत की जैविक, मानसिक आणि सामाजिक. त्याच्यामुळे टीमवर्कच्या स्वरूपात जर केलं तर त्याचा त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला खूप चांगला फायदा होऊ शकतो विकाराकडून पुन्हा आरोग्याकडे जाण्यासाठी. थैंक यू सर. जिस तरह से आपने बताया कि वो बायो साइको सोशल जो हमारा स्टेज होता है, वो पूरा मॉडल होता है, उससे इंक्लूड करते हुए बनता है. नाउ ये क्वेश्चन स्पेसिफिकली काउंसलिंग साइकोलॉजिस्ट राधिका जी के साथ में कि कितनी बार आपके साथ ये हुआ है कि आपके प्रोफेशन को एडवाइस वाला प्रोफेशन माना जाता है, कि सिर्फ बातें करते हैं या फिर सिर्फ हाँ ठीक है एक सॉल्यूशन दे दीजिए उतना ही बहुत है. क्या डिफरेंस है बीइंग काउंसलिंग साइकोलॉजिस्ट और साइकोलॉजिस्ट एंड एडवाइस प्रोवाइडर? क्या डिफरेंस होता है? जेव्हा आपण म्हणतो, जब हम बोलते हैं कि जब एडवाइस प्रोवाइडर करते हैं तो हम पहले ही डिसीजन लेके हाथ में दे रहे हैं
कि भाई इधर जाओ, आपको इधर जाएंगे तो आपको रास्ता नजदीक है। अगर हम ये डिसीजन रेडीमेड हमारे क्लाइंट्स को देंगे तो वो उनका दिमाग यूज करना बंद करेंगे, ऐसा मुझे लगता है। जहाँ पे हम बोलते हैं कि क्लाइंट्स को ओनरशिप आनी चाहिए, इफ ही विशेस टू कम आउट ऑफ हिज इश्यूज और डिफिकल्टीज, तो उनके हाथ में ड्राइविंग व्हील्स देना, उनके हाथ में एक्सेलरेटर एंड क्लच एंड ब्रेक का कंट्रोल देना, अगर ये हमें करना है तो मैं ऐसे मानती हूँ कि काउंसलर को फैसिलिटेटर के तरीके से काम करना है, ना कि केवल मेकिंग अ डिसिजन रेडी फॉर द क्लायंट. कारण असं होतं बऱ्याचदा की लोकांना सहज सोपं जे काही असतं ते हवं असतं, शॉर्टकट जिथे असेल ते हवं असतं, पण काउन्सिलिंग इट इज नॉट शॉर्टकट, इट इज एक्सपेन्स. लाईक थोडंसं एक्सपांड करायला लागतं, तुमचं होरायझन तुम्हाला लिमिट ठेवून चालत नाही जेव्हा तुम्ही काउन्सिलर कडे येता, बिकॉज यू आर नॉट कमिंग फॉर होल अँड सोल वन सोल्युशन, यू आर कमिंग हिअर टू फाइंड द सोल्युशन. आणि ह्या फाइंडिंग सोल्युशनचा हा जो प्रकार आहे तो वेगवेगळ्या थेरपीजच्या माध्यमातून आपल्याला करायला लागतो. पण हे मी प्रत्येक सेशन मध्ये प्रत्येक क्लाइंटला काउंसलिंग प्रोसेस इनिशिएट करताना सांगते दैट मैं आपको कुछ चीजें रेडी नहीं करूंगी, मैं बस आपको ये बोल सकती हूँ कि आप राइट डायरेक्शन से जाओगे तो क्या होगा, लेफ्ट डायरेक्शन से जाओगे तो क्या होगा, आपको कौन सा डायरेक्शन चाहिए या आपको आपके लिए तय करना है. आणि आय थिंक इथेच एक्झिस्टेन्शियल थेरपीचा मी म्हणेन उल्लेख करेन की why do you exist is the first question that I would like to ask every person who comes for the counseling, especially with depression tendencies. की आपल्याला माहितीच नाही की आपण काय करतोय आणि आपल्याला कुठे जायचंय. ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्यांच्या बऱ्याचदा डिप्रेसिव्ह टेंडन्सीज कमी होण्याचे चान्सेस असतात, कारण ते स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतात. आणि हे जेव्हा ते करतात तेव्हा ते स्वतःच्या आयुष्याची ओनरशिप, दे स्टार्ट ओनिंग देअर लाईफ, दे स्टार्ट ओनिंग देअर ओन डिसिजन्स, फिलिंग्स, थॉट्स, इमोशन्स, and then whatever is the reason biopsychosocial, they wish to conquer over it. आणि जेव्हा ते असा विचार करतात तेव्हा त्यांचा प्रोग्नोसिस, आपण डेव्हलपमेंट आणि प्रोग्नोसिस चांगला आहे असं आपल्याला जाणवतं. मला त्याच्यात एक ऍड करायचं आहे की म्हणजे की बऱ्याचदा असं होतं की मराठीत जे काउन्सिलरला समुपदेशक असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरनं असं वाटतं की उपदेशासमोर जो बोलतो तो समुपदेशक, तर तसा त्याचा अर्थ नाहीये. तर इथे म्हणजे समान पातळीवर जाऊन किंवा त्या व्यक्तीच्या एम्पॅथेटिक लेवलवर जाऊन त्याला जाणून घेऊन जो काही सल्ले काही मार्ग दाखवत असतो, तो उपदेशामध्ये जो अर्थ आहे तो ऍक्च्युली मार्ग दाखवण्याचा उद्देश आहे. की मी सांगतो तसंच कर असं उपदेशामध्ये सुद्धा कुठेतरी हे नसतं की तुम्ही करू शकता असं त्याच्यात हे असतं. तर इथे तसाच आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा पालकही सांगतात की तुम्ही ना त्यांना असं सांगा, त्याला असं सांगा, तुम्ही हे करायला सांगा, तुम्ही ते करायला सांगा. म्हटलं हे आम्ही काही असं करायला सांगणार नाही आहोत, मी त्याला जे जे काही योग्य आहे किंवा अयोग्य काय आहे सांगणार, निवड त्यांनी त्या मुलांनी किंवा त्या व्यक्तीने करायची आहे. त्यामुळे बऱ्याचदा असं असतं किंवा बऱ्याचदा असंही मला सांगतात म्हणजे काउन्सिलर त्या मॅडमनी आम्ही जे सांगते ना तेच त्या मॅडमनी सांगितलं. म्हटलं हो बरोबर आहे. म्हणजे काही आता बऱ्याचदा असं असतं की काउन्सिलर काही फार वेगळं सांगत असतात, तसं नाही, तुम्हालाही ते समजलेलं असतं, तुम्ही ते सांगितलेलं असतं, असंही असू शकतं. परंतु कसं असतं ना, काही वेळेला सोनाराने कान टोचावे लागतात. तर ते कान ज्याचं काम आहे ते त्यांनी केलं तर ते कदाचित कळतं. म्हणजे घर की मुर्गी दाल बराबर असं असतं. त्याच्यामुळे घरातल्या व्यक्तीने सांगितलेलं लोक ऐकत नाही, अशा तिसऱ्या व्यक्तीने काही सांगितल्या गोष्टी किंवा दिलं तर ती व्यक्तीच्या मनावर याच्यावर प्रभाव पडू शकतो. तिसरी व्यक्ती आपलं पूर्णपणे अनबायस पद्धतीने ऐकते आहे आणि मग आपल्याला सांगते आहे, तर ते कदाचित ते त्या व्यक्तीला जास्त त्याचा पटत असतं, असं होत असतं. त्याच्यामुळे सल्ला देणं किंवा मगाशी तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की सल्ला देणं सल्लागाराची भूमिका नसते, तर ती मार्ग दाखवण्याची भूमिका कुठेतरी असते. तर त्या मार्गावर चालायचं का नाही चालायचं किंवा किती चालायचं हा पूर्णपणे त्या व्यक्तीचा आहे. बरोबर. तो एज यू सेड, जैसे आप लोगों ने कहा कि जितना हमें समझ में आया कि वो आपको सॉल्यूशन नहीं दे सकते, बट अगर आप खुद को एक्सप्लोर करना चाहते हैं तो आप काउंसलिंग प्रोसेस में जाइए, कि अगर खुद को जानना है कि आपको क्या चाहिए क्या नहीं चाहिए. करेक्ट. अदिति जी, ओवर टू यू. येस,
आणि म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की जरी असं असलं की बाबा तेच सांगतायत काउन्सिलर्स पण किंवा काहीतरी, पण ती सांगण्याची पद्धत थोडीशी मला वाटतं बदलत जाते. आणि बरोबर. की घरच्यांनी किंवा आजूबाजूच्यांनी सांगणं आणि एका काउन्सिलरने सांगणं, तर ह्याच्यात म्हणून कदाचित मला वाटतं जास्त फरक पडतो हा की हा. बरोबर. आणि अजून एक तर मला इथे सांगावंसं वाटेल की जेव्हा आपण ऍज अ काउन्सिलर म्हणून क्लायंटशी बोलत असतो, तेव्हा क्लायंटने जे काही आतापर्यंत आपल्याला सांगितलंय किंवा आपल्याला जे सांगायचा प्रयत्न करतोय, लहानपणापासूनच्या गोष्टी असू देत किंवा काहीही, त्या गोष्टींचा अर्थ लावताना आपण आपल्या थिअरी आणि थेरपीच्या अभ्यासाचा उपयोग करून अर्थ लावत असतो. म्हणजे जसं आपण केस हिस्ट्री घेताना, म्हणजे मी स्वतः सुद्धा केस हिस्ट्री घेताना बऱ्याचदा सायको अनालिसिस आणि फ्रॉइडचा विचार करून केस हिस्ट्री घेते. अगदी मुळात टोकापर्यंत जाऊन खोदून खोदून जितकं मला आत शिरता येतंय तितकं मी शिरून माहिती काढते. कारण तेवढी माहिती किंवा त्या माहितीला तेवढं महत्वही कदाचित पेरेंट्स कधी कधी देत नाहीत. लहानपणी असलेली घडलेली एखादी गोष्ट किंवा आता 30 वर्षाची व्यक्ती आहे पण 15 वर्षाची असताना जी काही घडलेली गोष्ट आहे, ह्या गोष्टी जेवढ्या आपण स्वतः ऍज अ काउन्सिलर म्हणून जेव्हा आपण लिसनिंग स्किल्स आपले वापरतो किंवा बेसिक काउन्सिलिंग स्किल्स वापरतो, आय थिंक ज्या केसेसमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट किंवा यश मिळतं सर, असं मला म्हणायचंय की त्या कुठेतरी ह्या गोष्टींचा वापर होतो म्हणूनही ते यश असेल. की नोबडी लिसन टू मी द वे यू आर लिसनिंग टू मी, हे बऱ्याचदा आपल्याला जाणवतं. आणि तिथे त्या केसचा अर्धा निकाल लागलेला असतो आणि आपल्याला माहिती असतं की काही काळाने क्लायंट स्वतः आयुष्य डील करू शकतोय. आणि माझ्या मते सरांचे आणि माझे काही पेशंट म्हणजे तुमच्याही डोक्यात नावं आलेली असतील आता की कोण कोण त्या पूर्ण प्रवासातनं पुढे जाऊन छान काहीतरी करतायत आता. बरं, पण मग राधिका आता असं जेव्हा म्हणतोय आपण की जसं तू सांगितलंस की काउन्सिलिंगची पद्धत वेगळी असते आणि हे, तर जरा एक सांगशील का की काउन्सिलरसाठी असलेले काय क्वालिफिकेशन्स गरजेचे आहेत काउन्सिलर होण्यासाठी? मगाशी सरांनी तर सांगितलंच आहे, हो पण त्याचबरोबर तूही थोडंसं ऍड त्याच्यात केलंस तर की हो. तर आता सध्या सांगायचं झालं तर बेसिक क्वालिफिकेशन हे बॅचलर इन सायकोलॉजी आणि मास्टर्स इन सायकोलॉजी हे महत्वाचं आहे. त्याच्यात असं असू शकतं की काही जण मास्टर्स इन इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि मग एखादा डिप्लोमा कोर्स इन काउन्सिलिंग सायकोलॉजी असं करतात. तेही क्वालिफिकेशन आहे, नाही असं नाही, तेही एलिजिबल आहेत काउन्सिलिंग करण्यासाठी. पण जे जो 2 वर्षाचा कालावधी आहे मास्टर्स इन काउन्सिलिंग सायकोलॉजीचा किंवा मास्टर्स इन क्लिनिकल सायकोलॉजीचा, या 2 वर्षाच्या कालावधीत जे शिक्षण आणि जे प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला मिळतं ते डिप्लोमा कोर्सेसमध्ये तितक्या डेप्थ मध्ये किंवा तितक्या थिअरिटिकल डिटेल मध्ये मिळतंय का हे चेक करून मग तो एखादा कोर्स करावा असं मी नक्की सांगेन जे लोक बघतायत त्यांना. कारण 2 वर्षात पूर्ण जे आपण काही शिकतो ते प्रत्येक भाग, म्हणजे ते कॉग्निटिव्ह असू देत, सोशल सायकोलॉजी असू देत, कारण सगळ्यात महत्वाचा भाग जेव्हा आपण काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतो तर ते सोशल सायकोलॉजीचा भाग महत्वाचा असतो. बिकॉज ऑब्झर्व करणं, लोकांना वाचायचा प्रयत्न करणं, ही गोष्ट सोशल सायकोलॉजीच्या माध्यमातून आपल्याला जास्त शिकायला मिळते. आणि तोही भाग महत्वाचा आहे जेव्हा आपण ऍज अ काउन्सिलर म्हणून काम करण्यासाठी स्वतःचा विचार करतो. सो मास्टर्स इन सायकोलॉजी आयदर क्लिनिकल और काउन्सिलिंग इज मॅन्डेटरी जेव्हा आपल्याला काम करायचं आहे त्या क्षेत्रात पुढे जायचं आहे. आणि मग त्याच्या बरोबरीने बेसिक काउन्सिलिंग स्किल्स मध्ये स्वतःला आत्मसात करणं किंवा स्वतःचं शिक्षण पूर्ण करणं. कारण कधी कधी असं होतं की मास्टर्सच्या पूर्ण कोर्समध्ये आपल्याला केसेस हव्या तेवढ्या न मिळणं किंवा जेवढी प्रॅक्टिस हवी तेवढी न मिळणं, असं झाल्यानंतर बेसिक काउन्सिलिंग स्किल्स जे असतात ज्याला आपण एम्पथी, कॉन्ग्रुएन्स, अल्ट्रुइझम आणि लिसनिंग स्किल्स हे जे काही आपण म्हणतो ते आत्मसात करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग तुम्हाला एक कल्पना येते, कॉन्फिडन्स वाढतो की ओके नाउ आय कॅन अंडरस्टँड समबडी और आय कॅन हेल्प समबडी हु इज इन नीड ऑफ हेल्प. Sir, anything that you would like to add? No, I think whatever she has said is correct. Whatever this qualification is very important. और मैं जैसा इसमें बहुत सारे कोर्सेज जो भी करते हैं तभी डिटेल में आप लोग उसका स्टडी करते हैं और पेशेंट्स के में कभी क्लाइंट्स के साथ या में भी इंटर्नशिप होता है तभी उसमें ये सब
ऑब्जर्व करते हैं तो जितना ज्यादा पढ़ाई वो यूनिवर्सिटी लेवल में या ऐसा सब होता है वो आपको बहुत कुछ सिखा के जाता है, तो ऐसा सब प्रॉपर कोर्सेस होना वो ज्यादा जरूरी है। So personally, sir, what therapy do you use? मतलब you work with your आप अपने क्लाइंट्स के साथ काम करते हैं, आप कौन सी थेरेपी यूज करते हैं अपने क्लाइंट्स के साथ? बिकॉज बहुत सारे हमने कुछ दिन में कवर किए। You're asking me? हाँ, हाँ, सो मी सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी मी फॉलो करते त्या कुठलीही एक थेरपी मी नाही फोकस करत. आय मेनली यूज इक्लेक्टिक अप्रोच विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 to 3 थेरपीज टुगेदर. मी असं इथे म्हणू शकेन की आय एम अ ब्लेस्ड स्टुडंट हू गॉट सो मेनी टीचर्स टू टीच मी ब्युटिफुली. त्यामुळे मला माहितीये की मी कुठल्या थेरपीज एकत्र वापरते, पण बऱ्याचदा मी कार्ल रॉजरची पर्सन सेंटर्ड थेरपी, एक्झिस्टेन्शियल थेरपी बाय रोलो मे अँड विक्टर फ्रँकल आणि कपल थेरपी जर असेल किंवा मॅरिटल केसेस असतील तर ट्रान्झॅक्शनल अनालिसिस आणि आर्ट्स बेस्ड थेरपी, बिकॉज त्याच्यात म्हणजे ऍज अ पार्ट ऑफ माय सर्टिफिकेट कोर्स मी ते केलं आहे. पण ते सुद्धा प्रत्येक केस मध्ये नाही, केस वाईज व्हेरी करतं की कुठली आपल्याला कधी वापरायला लागते. आणि अल्फ्रेड अडलरची अडलेरियन थेरपी पण मी वापरते बऱ्याचदा, की जिथे मला कन्फ्रंटेशन किंवा डिरेक्टिव्ह अप्रोच वापरायचा आहे तिथे मी, किंवा बर्थ कन्स्टलेशन जसं की बर्थ पोझिशन क्लायंटची काय आहे हे बघून जर मला त्याच्या पर्सनॅलिटीचा अंदाज घ्यायचा आहे किंवा त्याचं बिहेवियर ऑब्झर्व करायचंय तर मी बऱ्याचदा अल्फ्रेड अडलरची ही थेरपी वापरते. कधी कधी इन्फिरियरिटी आणि सुपिरियरिटी ह्याच्यात जर मला काही साधर्म्य आढळत असेल आणि त्याच्यात जर मला अजून डीप मध्ये जाऊन ट्रीट करायचं असेल किंवा थेरप्युटिक ऍप्लिकेशन वापरायचं असेल तर मी अल्फ्रेड अडलरची अडलेरियन थेरपी वापरते. पण जास्त करून माझा ह्या सगळ्या गोष्टींवरती भर असतो. सीबीटी तर ऑफकोर्स, बिकॉज आपण बिहेवियरल थेरपी किंवा बिहेवियरल मॉडिफिकेशन म्हटलं की आपण सीबीटी म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टींचा मेनली मी ह्या थेरपीजचा वापर करते. आणि डिप्रेशनच्या केसेससाठी एक्झिस्टेन्शियल थेरपीचा मी जास्त आधार घेते, बिकॉज मला असं वाटतं की त्यांना फक्त त्यांच्या आयुष्यातला अर्थ शोधण्यासाठी मदत करायची आहे आणि तेवढं मोटिवेशन त्यांना मिळालं की त्यांचं थोडंसं तरी टेंडेन्सी मेलो डाउन होण्याचे चान्सेस असतात. ओके, आपने काफी बड़ा बकेट आप यूज करते हैं अपनी थेरेपी प्रोसेस के लिए. सर, व्हाट अबाउट यू, आप कौन सी थेरेपीज यूज करते हैं जब आपने अपने क्लाइंट के साथ डील करते हैं? नहीं, मैं ज्यादातर मैंने आरईबीटी का ही जो कुछ पढ़ाई किया है वो उसी का मैं पढ़ाई किया है, तो ज्यादातर उसी का ही यूज मैं मेरे पेशेंट्स के लिए, क्लाइंट्स के लिए करता हूँ. या दूसरा, क्योंकि मेरा जो मेन है लिसनिंग का काम जो होता है, मेन लिसनिंग का काम करना, और जो एक सपोर्टिव काउंसलिंग जो होता है, सपोर्ट में क्योंकि ज्यादा जिसमें डिटेल काउंसलिंग का जरूरत होता है वो तो आप लोग भी करते हो, तो इसके लिए मेरा काम कम हो जाता है. और मेनली सपोर्टिव काउंसलिंग देना, या कभी कभी उनको काउंसलिंग के प्रोसेस के बारे में या इसके बारे में कभी कभी अगर कुछ प्रॉब्लम्स है तो वो प्रॉब्लम सॉल्विंग करना, वही मेरा काम रह जाता है जब भी टीम वर्क होता है तभी. और जब भी ऐसे होते हैं, कुछ क्लाइंट्स ऐसे भी होते हैं कि जो काउंसलिंग करना नहीं चाहते हैं, कि हमें काउंसलिंग की जरूरत नहीं है, तो उधर उनमें सिर्फ उनको जो बिहेवियर मॉडिफिकेशन के लिए कुछ में जो चीजें बताना जो जरूरी होता है, या उनका डेली शेड्यूलिंग करना अगर जरूरी होता है, या उनके समझो किसी का स्टूडेंट है तो उनका पढ़ाई के बारे में कुछ प्रॉब्लम्स हो रहे हैं, तो वो थोड़ा जानकर, कुछ क्लाइंट्स ऐसे होते हैं कि अफोर्डिंग प्रॉब्लम की वजह से या उनका कुछ ये रहता है कि नहीं, मुझे सिर्फ मेडिसिन ही चाहिए, मुझे और किसी के पास नहीं जाना है, मुझे किसी के पास बात नहीं करनी, आपसे बात कर रहा हूँ या कर रही हूँ उतना काफी है. ऐसा अगर हाँ रहता है, ऐसा भी किसी का अप्रोच रहता है. तो ऐसे केसेस में फिर वो सब मुझे हैंडल करना पड़ता है. तो अकॉर्डिंगली मैं थोड़ा ये जो जिधर बिहेवियर मॉडिफिकेशन, या कभी कभी उधर उनको थोड़ा सा रिलैक्सेशन या टेक्निक, जिधर एंजाइटी के प्रॉब्लम्स है, रिलैक्सेशन टेक्निक सिखा के उनको ये करने का, या जो लाइफस्टाइल का जो मॉडिफिकेशन है वो उनको ये बताने का, ऐसा सब ये लेवल पे ही मेरा काम होता है. जो क्लाइंट्स थोड़ा बहुत आरईबीटी की तरफ, आरईटी में उनका माइंडेडनेस थोड़ा अच्छा होता है और जो दूसरों के पास
नहीं जाना चाहते हैं, तो मतलब काउंसलर के पास नहीं जाना चाहते, ऐसा अगर किसी का ये है तो वो लेवल पे हैंडल करने का कोशिश करता हूँ। अदिति मैम, एनी क्वेश्चन? सो जनरली आता आपण सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग ह्याच्याबद्दल बोलतो आहोत राधिका, तर बरेचदा लोकांना हेही एक कन्फ्युजन असतं की सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग ह्याच्यात मग नेमका काय फरक आहे, किंवा आता काउन्सिलिंग मध्ये बरेचदा असं होतं की जनरली आम्ही पण करतो काउन्सिलिंग किंवा अशा प्रकारे आपल्याला बरेचदा सांगितलं जातं किंवा बोललं जातं, तर काय सांगशील की काय फरक आहे? बरोबर. सो काउन्सिलिंग म्हणजे जसं आपण म्हणतो तसं की बेसिक काउन्सिलिंग स्किल, ज्याला आपण लिसनिंग, अंडरस्टँडिंग, कॉन्ग्रुअन्स, अल्ट्रुइझम, एम्पॅथी आणि आता प्रेझेंट मोमेंट वरती फोकस करणं, म्हणजे ह्या सगळ्या ज्या बेसिक काउन्सिलिंग स्किल्स आहेत त्याच्यात आपण म्हणूया की हे काउन्सिलिंग प्रोसेस आहे. पण जेव्हा आपण सायकोथेरपी हा उच्चार करतो तेव्हा पर्टिक्युलर थेरपीचा किंवा त्यातल्या टेक्निक्सचा वापर करून त्याच्यात ते काउन्सिलिंग मध्ये, म्हणजे जसं आपण एखादी रेसिपी बनवतो, केकची रेसिपी बनवताना सगळे इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र करतो, तसं जर आपल्याला एखादी केस जर चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करायची असेल तर आपण काउन्सिलिंग स्किल्स आणि मग त्याच्याबरोबर एक किंवा दोन कुठल्या तरी थेरपीज, किंवा जसं मी म्हटलं तसं की मी एक इक्लेक्टिक अप्रोच वापरते, किंवा असा आपण म्हणतो की काही म्हणजे तू REBT वापरतेस किंवा मी आर्ट्स बेस्ड थेरपी वापरते. सो एखादी थेरपी घेऊन काउन्सिलिंग स्किल्स बरोबर त्यांना ब्लेंड करणं, त्याचा एक समन्वय साधणं आणि मग थेरपी प्रोव्हाइड करणं, ह्याला आपण एक सायकोथेरपीचं मॉडेल वापरतो असं आपण म्हणू. पण जेव्हा आपण बेसिक काउन्सिलिंग स्किल्स वापरतो तेव्हा आपण फक्त आपल्या काउन्सिलिंग स्किल्स वरती जास्त भर देतो. आणि माझ्या मते रॅपो बिल्डिंगचे जे सेशन्स असतात, म्हणजे क्लायंट पहिल्यांदा आल्यानंतर केस फॉर्म्युलेशन, केस कन्सेप्च्युलायझेशन आणि केस हिस्ट्री, ह्या ज्या 3 भागांमधून आपण पहिले जातो, ती काउन्सिलिंग स्किल्स वापरण्याची पहिली पायरी आहे असं मी म्हणेन. आणि मग आपण बेसिक काउन्सिलिंग स्किल्स वापरतो. आपण पहिल्या सेशनला नक्कीच कुठलीही सायकोथेरपी त्यांच्यासमोर इंट्रोड्यूस करूच शकत नाही. त्यांचा पहिला रॅपो बिल्डिंग होणं, त्यांचा आपल्यावर विश्वास बसणं, आपण त्यांना ऐकू शकतोय, ऐकून घेतोय हे कळणं, हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. मी असं विभाजन मी करेन जर मला करायचं. खरंय. आणि दुसरं मला याच्यात एक ऍड करायचं की बऱ्याचदा असं म्हणतात की नाही, माझा म्हणजे मित्रच मला काउन्सिलिंग करतो किंवा आमचं कोणी ओळखीचंच आहे की आम्हाला काउन्सिलिंग करते आहे, तर म्हणजे ते काउन्सिलर्स असू शकतात, म्हणजे असं मी काही म्हणत नाही की त्यांनी पण काउन्सिलिंग याच्यामधलं करू शकत असं, परंतु जनरली जेव्हा आपण हे करतो तेव्हा एक थर्ड पर्सन म्हणून हे करत असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण कोणाचा मित्र असतो किंवा कोणाचं आपण ओळखीचं असतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठेतरी एक बायस येण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे मग तो पूर्णपणे एक निरपेक्ष किंवा असा थर्ड पर्सन अप्रोच त्याच्यामध्ये येईलच असं, अनबायस्ड अप्रोच येईलच असं हे नाही आहे. त्याच्यामुळे काही वेळेला मर्यादा येऊ शकतात. म्हणजे ठीक आहे, अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम असतील तर नक्कीच काही हरकत नाही, म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना आपण आपल्या काउन्सिलिंग स्किल्सचा वापर करायला नक्कीच काही हरकत नाहीये. परंतु जेव्हा प्रॉब्लेम मोठा आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये आणखीन कॉम्प्लिकेटेड आहे, तर अशा वेळेला नक्कीच आपण आपल्या मैत्रीचा उपयोग करून त्याला आपल्या मैत्रीतल्या काउन्सिलरकडे, थर्ड पर्सन असलेल्या काउन्सिलरकडे नेणं, की जिथे ती व्यक्ती पूर्णपणे थर्ड पर्सन म्हणून तिथे आपल्या ज्ञानाचा, आपल्या लिसनिंग, जसं तर राधिकाने जी सगळी स्किल्स सांगितली त्या सगळ्या स्किल्सचा वापर करून पूर्णपणे हे करता येईल. आणि मग काही वेळेला कसं होतं की जर आपलाच मित्र असेल तर मग त्याला ही गोष्ट कशी सांगायची, त्याला आवडेल की नाही, असाही एक आपल्या मनात विचार येऊ शकतो. त्यामुळे इव्हन म्हणजे असंही असतं की बऱ्याचदा आता सर्जन असेल तर तो आपल्याच नातेवाईकाची सर्जरी बऱ्याचदा तो करत नाही, कारण आपलाच नातेवाईक आहे, त्याला हे कसं स्काल्पेल किंवा त्याला ब्लेड कसं लावायचं, ते लावताना कुठेतरी इमोशन्स मनात येतात आणि मग त्याच्यामुळे आपल्या मित्र असलेल्या सर्जन कडून तो ते ऑपरेशन करून घेतो. तसंच कुठेतरी हा भाग आहे असं मला म्हणावं असं वाटतं की जेव्हा म्हणजे अगदी छोटीशी समस्या असेल तेव्हा काहीच हरकत नाही, परंतु जेव्हा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे तर मग अशा वेळेला किंवा जिथे अनबायस्ड असणं फार आवश्यक आहे, अशा वेळेला मग थर्ड पर्सन आपल्याच ओळखीतल्या पण तिसऱ्या काउन्सिलरकडे
दुसऱ्या काउन्सिलरकडे ते त्या व्यक्तीला नेणं किंवा रिफर करणं हे अशा वेळेला जास्त योग्य ठरवतं. बरोबर. इव्हन म्हणजे मला वाटतं की त्याच्याचमुळे की आपण सुद्धा जेव्हा आपल्याला एखादी आपल्या नात्यातली व्यक्ती असेल किंवा आपल्या मित्रमैत्रिणींपैकी कोणी असेल आणि जर का समस्या खूपच जास्त आपल्याला गंभीर वाटत असेल तर आपण सुद्धा मला वाटतं अधिका सांगतो की शक्यतो आपण दुसऱ्या काउन्सिलरकडे रेफर करतो. 2 कारणं असतात ह्याच्यात आणखीन मला ऍड करावं असं वाटतं की एकतर आपला अप्रोच येऊ शकतो ही एक गोष्ट झाली, किंवा कधी कधी असंही होतं ना की समोरची व्यक्ती सुद्धा कितपत ओपन अप होईल. कधी कधी असं होतं की नाही ही माझ्या अजून 4 मैत्रिणींना ओळखते, कधीतरी विषय निघाला, बोललं गेलं, आपण नाही बोलत, कॉन्फिडेन्शियालिटी असते, पण असं वाटू शकतं. किंवा समजा काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा ह्याने, तर तरी पण त्या कदाचित आपला मित्र किंवा मैत्रीण सांगते किंवा नात्यातली व्यक्ती सांगते, तर तेव्हा ते कधी कधी वेगळ्या अर्थानेही समोरून सुद्धा ते घेतलं जाऊ शकतं. त्याच्यापैकी नाही हिने असंच काहीतरी उद्देशाने सांगितलं असेल किंवा ही त्याचीच बाजू घेऊन सांगते, माझ्या घरच्यांचीच बाजू घेऊन बोलते, असं होऊ शकतं. त्याच्यापेक्षा की बरोबर. बोल. रादर इथे मला असं वाटतं की जसं तू म्हणालीस की आपणही करत नाही, कारण मुळात आपल्यातली सायकोथेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट आणि आपल्यातली व्यक्ती या 2 आपण जरी कितीही वेगळ्या काढल्या तरी जेव्हा समोर आपल्या ओळखीची, आपल्या जवळची व्यक्ती बसलीये तेव्हा आपल्यातल्या दुसऱ्या भागाचं एका भागात मिक्सचर होणं आणि मग नंतर आपण स्वतःशीच खरे नसणं हे जास्त होण्याचे चान्सेस असतात. आणि असं होऊ नये, कारण शेवटी ते प्रोफेशन म्हणजे आपण हेल्थ केअर सेक्टरमध्ये किंवा मेंटल हेल्थ सेक्टरमध्ये काम करतो, त्याच्यामुळे आपण ते नक्कीच टाळतो. त्याच्यामुळे असं नाही आपण करत, किंवा आपण बऱ्याचदा सांगतोही की सर, किंवा जसं काही म्हणतात, म्हणजे जसं मागच्या वेळेला सुद्धा असं झालं होतं, म्हणजे काही होतात अशा केसेस की जिथे काउन्सिलरला नाही म्हणायची वेळ येते किंवा मला हे नाही जमणार हे समजून घ्यावं लागतं. हा खूप मोठा भाग आहे सायकोथेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्टच्या आयुष्यातला, की आय एम अ ट्रेन्ड सायकोलॉजिस्ट, सो आय शुड बी एबल टू अटेंड और डील एव्हरी केस. असं नाहीये. लिमिटेशन्स आहेत आपल्याला, आणि आपल्या लिमिटेशन्स आपण प्रामाणिकपणे सांगणं हे आपण आपल्या प्रोफेशनशी प्रामाणिक असल्यासारखं आहे, की ज्या केसेस आपण नाही डील करू शकत त्या केसेस आपण आपल्या कुठल्याही कलिगला देणं किंवा त्या तसं सरांना किंवा तुम्ही जिथे काम करता तिथे मोकळेपणाने सांगणं हे गरजेचं आहे. कारण मग असं जर नाही केलं आणि आपण जर त्या केस डील करत राहिलो तर त्याचा प्रोग्रेसही असणार नाही, त्याच्या डेव्हलपमेंटही खुंटेल त्याची, त्या व्यक्तीची, आणि आपल्याही मानसिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे बिईंग इन दिस प्रोफेशन व्हॉट वी नीड टू डू इज वी नीड टू केअर ऑफ आवर ओन मेंटल हेल्थ एज वेल, कारण ती प्रत्येक दिवशी ऍट स्टेक असते जेव्हा आपण काही डिफिकल्ट केसेस डील करतो तेव्हा. सो सॅनिटी मेंटेन करण्यासाठी लिमिटेशन, सॅनिटी मेंटेन करण्यासाठी लिमिटेशन्स ऍक्सेप्ट करणं आणि कपॅसिटी वाढवणं ह्या गोष्टी मला वाटतं जास्त महत्वाच्या आहेत डे टू डे लाईफ. कारण ह्या गोष्टी आपण असं म्हणू की बर्नआउटचा फर्स्ट स्टेज असतं, की आपण लिमिटेशन्स नाही ऍक्सेप्ट करत, आपण स्वतःला स्ट्रेच करत राहतो आणि मग ऍट वन डे वी फील की नाही आपण आता खूप दमलो आणि आपण आता काहीच करू शकत नाही. असा दिवस कुठल्याही सायकोलॉजिस्टच्या आयुष्यात येऊ नये, त्याच्यासाठी लिमिटेशन्स ऍक्सेप्ट करणं आणि कपॅसिटीज वाढवणं हे 2 महत्वाचे मुद्दे असतील असं मला वाटतं. राधिका जी, जैसे आपने बताया कि ये प्रोसेस है आपको, नाउ जैसे नॉर्मली कहा जाता है कि हर सिक्के के 2 पहलू होते हैं, सो इज देयर अ चांसेस कि साइकोथेरेपी के एडवांटेजेस और डिसएडवांटेजेस भी हो सकते हैं? पॉसिबिलिटी है इसकी? डेफिनेटली है। कहाँ पे होगी मैं बताती हूँ। जो रीजन से क्लाइंट आते हैं हमारे पास और जो रीजन से हम थेरेपी, जैसे कि मैंने जैसे बोला कि फर्स्ट सेशन हमारा केस कंसेप्चुअलाइजेशन, केस फॉर्मुलेशन एंड केस हिस्ट्री, ये तीनों चीजों के ऊपर आधारित होता है। अगर ये सब करते वक्त केस कंसेप्चुअलायझेशन ही बराबर से नाही हुआ, जसं की आपण म्हणतो की गोल काय आहे थेरपीचं, मला का द्यायची आहे थेरपी, काय कारणासाठी द्यायची, हे कारण जर मिसमॅच होत असेल क्लायंटचं आणि माझं, तर मग ते डिसएडव्हान्टेजेस मध्येच जाणार आहे, कारण मी जे क्लायंटला देते ते क्लायंटला नको असणार आहे. फॉर एक्झाम्पल सिम्पल, आपल्याला जर भूक लागली आणि आपल्याला जेवणाच्या ऐवजी फक्त पाणीच प्रोव्हाइड केलं जातंय, तर आपली भूक तशीही कधी थांबणार नाही, आपल्याला भूक वाढतच राहील आपली. हेच होईल जर आपण कारण एक आहे आणि दुसऱ्या कारणासाठी आपल्याला जर थेरपी मिळाली, तर मग डिसएडव्हान्टेजेस मध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतात. मला वाटतं सर पण ह्याच्यावरती अग्री करतील की केस कन्सेप्च्युलाइज नाही झाली नीट, किंवा जर
ज्या कारणासाठी सरांनी रेफर केलंय आपल्याकडे पेशंटला, ते कारण सोडून भलतंच काहीतरी आपल्याला आपण करत बसलोय असं जर कधी झालं तर इट इज गोइंग टू बी अटरली डिसएडव्हान्टेज ऑफ सायकोथेरपी बिईंग युज्ड. मग ते कितीही निष्णात थेरपी असू देत, आरईबीटी असू दे, सीबीटी असू दे, अगदी आर्ट्स बेस्ड थेरपी असू दे, ज्या कारणासाठी मी दिली पाहिजे ते कारण सोडून जर मी काहीतरी दुसरं काहीतरी करत बसले असेल तर इट इज गोइंग टू बी कम्प्लिटली डिसएडव्हान्टेज. आणि ह्यासाठी पहिलं सेशन हे मी खूप माझ्या टीचर्स कडनं शिकून हे फॉलो करते. रॅपो बिल्डिंग, केस कन्सेप्च्युलायझेशन, केस हिस्ट्री आणि केस फॉर्म्युलेशन या 4 गोष्टींवरती पहिलं अख्खं सेशन 1 तासाचं लागलं तरी चालेल, पण त्याच्याशिवाय घाई करू नये, कुठलीही थेरपी वापरण्याची घाई करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. Aditi ji, any question? Yes. Yes. तर आता पुढचं जसं आता आपण सायकोथेरपीचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस हे सगळं बघितलं आहे, तर तुला काय वाटतं राधिका की सायकोथेरपीच्या यशासाठी कोणत्या घटकांची गरज असते, काय इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये कुठली सायकोथेरपी यशस्वी होण्यामध्ये? बरोबर, जसं मी आता ह्या 3 गोष्टी पहिल्या सेशनच्या ज्या मी वापरते त्या तर असतीलच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थेरपिस्टचं क्वालिफिकेशन, थेरपिस्टचं जेन्युइन इंटरेस्ट इन द क्लायंट्स प्रोग्नोसिस ऑन प्रोग्रेस, आणि तिसरं म्हणजे क्लायंटचा रेडीनेस की हाऊ रेझिस्टंट द क्लायंट इज जर असेल, म्हणजे रेझिस्टन्स जिथे काउन्सिलिंगचा असेल तिथे त्याचं सक्सेसफुल होण्यासाठी वेळ लागतो. कारण तो रेझिस्टन्स म्हणजे आपण असं बघूया की आईसबर्गचा शेवटचा टोक आहे, तो बर्फ वितळेपर्यंत आपल्याला थांबायला लागतं आणि मग तो रेडीनेस आल्यानंतर थेरपीचा वापर आपल्याला दिसून येतो. पण हेच जर क्लायंट रेझिस्टंट नसेल, जर क्लायंट रिसेप्टिव्ह असेल तर आपल्याला जे काम करायला 10 सेशन्स लागतात ती कधी कधी 6 सेशन्स मध्ये पण काम पूर्ण झालेलं असतं असं आपल्याला जाणवतं. त्याच्यामुळे रॅपो किती छान बिल्ड झालाय क्लायंट बरोबरचा, क्लायंटला आपल्याबद्दल किती विश्वास आहे, आपण त्या व्यक्तीचं ऐकून घेतोय, किती प्रामाणिकपणे ऐकून घेतोय, हे जसं त्याला पटेल किंवा जसं त्याला वाटेल तिथे त्या केसचा सक्सेस आहे असं मी म्हणेन. आणि मग ह्या सगळ्याच गोष्टी सतत करत राहण्या हे त्या केससाठी सक्सेसफुल असण्याचं गरज आहे. म्हणजे जसं की आज समजा 5वं सेशन आहे माझं पेशंट बरोबरचं आणि मी आज खूप छान लिस्निंग आणि ऍक्टिव्ह लिस्निंग आणि सगळं मी वापरलंय, पण 2 सेशन्स नंतर क्लायंट आल्यानंतर मीच माझी एनर्जी मूड लो आहे आणि मग मी काही इंटरेस्ट फारसा दाखवत नाहीये, तर त्या केसची डेव्हलपमेंट होण्याच्या ऐवजी ती डेव्हलपमेंट स्टॅग्नंट राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे जसं मी म्हटलं तसं की स्विच ऑन आणि स्विच ऑफ आपल्याला करता आलं पाहिजे. आपले प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून किंवा आपलं जे काही आपल्या मनात डोक्यात शरीरात चाललेलं असतं ते सगळं बाजूला ठेवून क्लायंट समोर बसणं हेही त्या केससाठी, केस सक्सेसफुली डील होण्यासाठी तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. क्लायंटच्या साईडने अजून काय घटक महत्वाचे आहेत असं तुला वाटतंय? तर रेडीनेस तू क्लायंटचा सांगितलास. हो, आणि रेडीनेस तर हे एक झालंच, आणि दुसरं मुळात काय कारणासाठी ती व्यक्ती आली, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं की रेडीनेस, क्लायंटचा ट्रीटमेंट मोडॅलिटी वरती असलेला विश्वास, आणि ज्या कारणासाठी ती व्यक्ती आपल्याकडे आली आणि आपण त्याच कारणासाठी आपण त्याला थेरपी देणं हेही त्या क्लायंटच्या साईडने महत्वाचं असू शकतं. बरोबर. आणि मला वाटतं दुसरं म्हणजे की जे काही सांगितलं जातंय तुम्हाला तर नुसतंच रेडीनेस असून आहे मला वाटतं, पण तरी कसं की त्याच बरोबरीने बरोबर किंवा बाबा माझ्या थेरपीसाठी जसा रेडीनेस आहे तसा चेंज होण्यासाठीचा रेडीनेस हा सुद्धा मला वाटतं तितकाच महत्वाचा ठरेल. महत्वाचा आहे. हो, कारण बरेचदा असं होतं ना की मला आठवतंय की मी एकदा एके ठिकाणी अँगर मॅनेजमेंटचं सेशन घेणार होते, म्हणजे ग्रुप सेशन होतं ते वर्कशॉप. तिथे मला बऱ्याच जणांनी, तिथे काही बायका चर्चा करत होत्या की हे नुसतं ऐकून कसं काय हे म्हणजे अँगर कमी होईल किंवा नुसतं ऐकल्याने काय फरक पडणार आहे. तेव्हा मग मी त्यांना सेशन मध्ये ते एक मेन्शन केलं होतं मी वर्कशॉप मध्ये की
अगदी बरोबर आहे की नुसतं ऐकून हे काहीच फरक पडणार नाही. म्हणजे लोकांची अपेक्षा असते की जसं एखाद्याने कोणीतरी काहीतरी आपल्या डोक्यावर हात ठेवावा आणि सांगावं की जा हे तुझं सगळं दूर होईल किंवा असं. नाही, त्या नक्कीच टाईपचा नाही. म्हणजे चमत्कार सायकोथेरपीमध्ये व्हावा. हो, नाही, म्हणजे जसं मी म्हंटल तसं की जादूची कांडी नाही आपल्याकडे, दॅट इट्स नॉट अ मॅजिक वॅन्ड दॅट वी जस्ट मूव्ह अराउंड टू यू अँड एक्झॅक्टली. यू विल बी फाईन. नो, ते म्हणजे तेच आहे की जितके पेशन्स आपण त्या केस डील करण्यासाठी आणि सॉल्व्ह करण्यासाठी वापरतो, तितका आपला तो रेडीनेस आपण मोटिवेशन देत त्या क्लायंट मध्ये फरक आणण्याचा आणि तो क्लायंट खरंय. किती इम्प्लिमेंट करतोय हे बघण्याचाही आपल्याला सतत करावं लागतं. बरोबर पेशन्स इज अ आहे. की इन एव्हरी केस. 2 सेशन मध्ये अजून कसा फरक नाही झाला असं जर काउन्सिलर किंवा सायकोथेरपिस्टच म्हणायला लागला तर तो क्लायंट आधीच शस्त्र हातात काढून ठेवेल. तसं नाही चालत. आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो सतत. खरंय. अनुज? तो राधिका जी, जैसा आपने बताया कि क्या प्रोसेस होते हैं और उनके सक्सेस होने के क्या क्या चांसेस है, मूविंग टुवर्ड्स द लास्ट क्वेश्चन ऑफ द सेशन, दैट व्हाट आर द पॉसिबिलिटीज ऑफ कि क्या हो सकता है कि अगर वो थेरेपी के लिए आ रहे हैं बट सक्सेस अचीव नहीं हो रहा है, जो गोल उन्होंने डिसाइड किया है वो अचीव नहीं हो रहा है, वी कॉल इट ए फेलियर ऑफ थेरेपी, कि वो क्यों अचीव हो रहा है, वो क्यों उनके साथ हो रहा है, क्या पॉसिबिलिटीज हो सकते हैं? कम अगेन थोड़ा सा। फेलियर ऑफ थेरेपी यानी कि फेलियर जहाँ, ऑफ थेरेपी, हाँ, वो पॉसिबिलिटीज क्यों होती है कि जो गोल डिसाइड किया है वो अचीव हो नहीं रहा है, 4 सेशन 5 सेशन हो गए उसके बाद? तो यहाँ पे मेरा जितना एक्सपीरियंस है उतना कि केस हिस्ट्री में कहीं ना कहीं लूप होल्स हैं, ऐसा मुझे लगता है, क्योंकि जितनी जानकारी हमें होनी चाहिए क्लायंट की उतनी है नाही. ज्या कारणासाठी पेशंट किंवा क्लायंट आपल्याकडे आलाय तो तेच कारण डोक्यात ठेवून आपण सगळ्या थेरपीज वापरून बघितल्याय. ह्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी पार्ट मिसिंग आहे त्या जिक्सॉ पझलचा, आणि ते जिक्सॉ पझल पुन्हा पहिल्यापासून सोडवण्याखेरीज आपल्याकडे काही पर्याय नाही. कारण आपण ज्या दृष्टिकोनातनं त्या जिक्सॉ पझल कडे बघतोय त्याच दृष्टिकोनातनं क्लायंट बघतोय की नाही हे जर आपल्याला कळतच नसेल तर मग सगळ्याच गोंधळ होईल आणि मग अशी नुसती सेशन्स चालू राहतील आणि आपल्याला डेव्हलपमेंट काहीच दिसणार नाही. त्यामुळे असं जेव्हा माझ्या बाबतीत कधी कधी होतं की 3 सेशन झाल्यानंतर सुद्धा गोळ्या घेऊन सुद्धा काही होत नाहीये, तेव्हा फॅमिलीकडनं डिटेल्स अजून परत मागणं ते मिळेपर्यंत त्याच्यासाठी झगडत राहणं आणि लग्गा लावल्यासारखं पुन्हा केस हिस्ट्री थोडी का होईना उकरून काढणं, कारण कुठेतरी काहीतरी पार्ट मिसिंग असल्याशिवाय हे होणार नाही. आणि सेकंडली लिमिटेशन्स ऑफ अ काउन्सिलर इज ऑल्सो काइंड, इट कॅन बी वन ऑफ द रिझन. ह्याच्यासाठी एक्सपर्टीज नाहीये किंवा काउन्सिलर चांगली नाहीये असं नसतं. मेनी टाइम्स दिस डझंट फिट, नो, अँड दॅट कॅन हॅपन. असं नाहीये की मला प्रत्येक गोष्ट जमलीच पाहिजे किंवा मी प्रत्येक केस चांगल्या पद्धतीने डील केलीच पाहिजे. कदाचित काउन्सिलर शिफ्ट केल्यानंतर त्या व्यक्तीत चांगल्या सुधारणा होऊ शकतात आणि ते मग चांगलं रिझन असू शकतं काउन्सिलर शिफ्ट होणं. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. बरोबर आहे. म्हणजे की काही वेळेला जसं इव्हन म्हणजे औषधाला सुद्धा एखादा समजा पेशंट जर प्रतिसाद देत नसेल तर त्याच्यामध्ये जेव्हा असं का प्रतिसाद देत नाही ते बघताना म्हणजे तो आम्ही 3 Ds वर विचार करतो की आमचं डायग्नोसिस बरोबर आहे का, तो व्यवस्थित ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट झालेली आहे का, आणि तिसरं डोस व्यवस्थित तो व्यक्ती घेते का. तर म्हणजे तशाच पद्धतीने इथे म्हणजे की पुन्हा आपण डायग्नोसिस आपला बरोबर आहे का, आपलं कुठेतरी काही हे करायला चुकत तर नाहीये ना, किंवा मग आपलं जसं ती राधिका म्हणाली की त्या व्यक्तीच्या म्हणजे पेशंटच्या बाबतीतनं जे होम असाइनमेंट किंवा हे सगळं जे करणं असतं की त्याच्याकडनं जे एफर्ट्स घेणं असतं त्याच्यात काही वेळेला तो कमी पडत असतो. मग त्याला कारण अनेक असू शकतात. त्याची पर्सनॅलिटी असू शकते, त्याचं रेडीनेस कमी पडत असेल किंवा अनेक काही कारण असतील. तर अशी किंवा त्याला बदलायचंच नाही असंही कारण असू शकतं. तर अशी अनेक कारणं असू शकतात की त्याच्यामुळे ते काउन्सिलिंग काही काहीला फेल होऊ शकतं. तर मग किंवा ते इक्वेशन क्लिक होत नसतं कदाचित. तर अशा वेळेला मग काउन्सिलर शिफ्ट केल्यानंतर बऱ्याचदा फरक पडलेला असंही मी बघितलेलं आहे की काउन्सिलर शिफ्ट केल्यानंतर हे होतं की म्हणजे कुठेतरी तो जो ट्रान्सफरन्स किंवा काउंटर ट्रान्सफरन्स तो कुठेतरी तिथे काम करत असतो. त्याच्यामुळे ते सेशन तिथे ते क्लिक होत नसतात असंही होऊ शकत असतं. तर अशी अनेक कारणं असू शकतात. तुम्हाला दोघांनाही एक हे की अजून काही तुम्हाला ऍड करावं असं वाटतं का ओव्हरऑल मेंटल हेल्थ किंवा सायकोथेरपी काउन्सिलिंग ह्या बाबत काही किंवा काही सांगावं असं वाटतं आहे आता?
मी नक्कीच आज ह्या दिवसाचा किंवा तू इथल्या मला जो प्रश्न आता विचारतेस आदिती त्याचा उपयोग करून घेईन. जे कोणी व्ह्युअर्स आहेत, ज्यातले स्टुडंट्स आहेत वाचणारे बघणारे, त्यांना मी हे सांगेन की प्लीज प्रोफेशन मध्ये आलाय तर प्रोफेशनशी प्रामाणिक राहण्यासाठी जे काही ट्रेनिंग, जी काही मेहनत घेणं गरजेचं आहे ती सगळी घ्या. मदत मागायला लाजू नका. ऑनलाईन एज्युकेशन असलं तरी त्याने स्वतःला लिमिट करू नका. Keep expanding your horizon. It is the sky is a limit in any profession. त्यामुळे तुम्ही जितकं खोलात जाऊन एखाद्या प्रोफेशनचा मागोवा काढाल तितकं ते प्रोफेशन नवीन पद्धतीने दिसायला लागेल. खरं. आणि मेंटल हेल्थच्या दृष्टीने आपल्या व्ह्युअर्सला काय सांगशील की तर अशा प्रकारे काळजी घ्यावी किंवा काय? करेक्ट. सो मी असं सांगेन की जितकं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तितकी आपल्या मनाची काळजी घ्या. आणि आय थिंक सर ह्याच्याबद्दल नक्कीच काहीतरी ऍड करतील. या दृष्टीने जसं मगाशी आता आपल्या पूर्ण चर्चेमध्ये जे आपण म्हटलं की पूर्ण या सगळ्या मानसिक विकारांना बायोसायकोसोशल मॉडेल असतं, म्हणजे जैविक, मानसिक आणि सामाजिक अशी कारणं असतात. त्याच्यामुळे आपल्याला जर काहीही त्रास होत असेल तर त्याच्यातनं पूर्ण बरं व्हायचं असेल तर जी काय आपल्याला सजेस्ट केलं जातं आहे, मग औषधं सजेस्ट केली जात असतील तर किंवा काउन्सिलिंग, तर ते जे काही आपण घेतो किंवा नुसतं काउन्सिलिंग घेतो किंवा नुसती औषधं घेतो, तर जे काही घेतो आहे ते उपचार हा विश्वासाने घेतला पाहिजे. पूर्णपणे विश्वासाने जर कुठचाही उपचार घेतला आणि मग आपण त्याला आपलंही सहकार्य त्याला व्यवस्थित राहतं आणि त्याचा उपयोग हा आपल्याला आरोग्याकडे नेण्यासाठी होत असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या हे आहेत, काउन्सिलिंग असू दे, औषधं असू देत किंवा अनेक काही इतर उपचार पद्धती सगळ्या असू देत, ह्या तुमच्या फायद्यासाठी आहेत. त्यामुळे त्याचा जसं आवश्यक आहे, म्हणजे जसं मी म्हटलं की असं एकच कुठचंही, मगाशी राधिकाने म्हटलं की एकच काय केलं, एकच पद्धत उपयोगी पडत नाही. अनेक पद्धतींचा, अनेक उपचार पद्धतींचा एकत्र केल्यानंतर बऱ्याचदा म्हणजे जो होलिस्टिक अप्रोच म्हणतो तसा तो होलिस्टिक अप्रोच याच्यामध्ये उपयोगी पडत असतो. त्यामुळे त्याचा वापर आपण समजा आम्ही करत असतो तर त्याला सगळ्या म्हणजे ज्यांना हा त्रास होतोय किंवा मानसिक समस्येतून जात आहेत त्या सगळ्यांनी जर आणि उपचार घ्यायला इकडे येत आहे तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं तर त्याचा फायदा हा त्यांनाच होणार आहे आणि त्यांचाच जो विकाराकडून विकासाकडे किंवा विकाराकडून आरोग्याकडे होणारा प्रवास हा आणखी सुखकर होईल किंवा जलद होईल असं मला वाटतं. नक्कीच खरंय. पुन्हा एकदा मानसला 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुमचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि असंच आपण पुढे जात राहू आणि अजून छान काहीतरी काम करायचा प्रयत्न करू. नक्की. तर आजची चर्चा आपण इथे कन्क्लूड करूया सर आता. हो. ओके. सो थँक्यू राधिका, थँक्यू सर. तुम्ही आजच्या आपल्या सेशनमध्ये बऱ्याच शंका असतील व्ह्युअर्सच्या त्या दूर झाल्या असतील. सायकोलॉजिकल टेस्टिंगच्या संदर्भात असेल, काउन्सिलिंगच्या संदर्भात असतील, बऱ्याच प्रकारची माहिती मिळाली आहे आज आपल्याला. तर खरंच खूप छान. थँक्यू अनुज फॉर बिंग पार्ट ऑफ दिस. सो अशाच प्रकारे आपण आता उद्या आपला पुढचा शेवटचा दिवस आहे आपल्या ह्या सप्ताहाचा. उद्याही आपण काही नवीन इश्यूज वरती चर्चा करणार आहोत. तर उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत लाईव्ह कार्यक्रमात 5 वाजता. सर 4 वाजता. 4 वाजता. ओके, 4 वाजता. ठीक आहे. तर उद्याचाही भाग तुम्ही बघा नक्की आणि आजचा भाग आता आपण कन्क्लूड करूया. बाय. थँक्यू. थँक्यू.